शेवटपर्यंत त्यांनी जे एक प्रकारचं लोकांच्यासाठी काम केलं ते फार महत्वाचं. त्यामुळे डॉक्टर अनिल पंडिताच्या संदर्भातल्या सगळ्या आठवणी त्याच्यामध्ये आहेत. क्षितिजा पंडित यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून एक प्रकारचा ज्याचा आलेख मांडला असं म्हणतात ते वावगं ठरणार नाही. शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांना कवितांचा जी आवड होती ती आता वाढत चाललेली आहे. या ठिकाणी प्रसिद्ध कवी बरेच आलेले हेमंत जोगळेकर म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आहेत. अशी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. पण तुम्हाला या कार्यक्रमाने सारखं लिखाण करण्याची एक उर्मी यावी ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला अश्लेषा महाजन ज्यांनी ब्लड या पुस्तकावर लिहिलेलं आहे, या प्रसिद्ध कवयित्री आहेत. म्हणजे त्यांच्या कविता मी कालच मिळून सारजणी म्हणजे तुमची कविता वाचली, तुम्हाला फार ती आवडली. येताना आणला वाचायला राहिली. सुभाष जोशी हे उत्कर्ष प्रकाशनाचे आहेत, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ते सातारकरच आहेत विशेषतः आणि अतिशय मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर एक पुस्तक मला करायची संधी मिळाली त्यांच्या आयुष्यावर आणि मी बघितलं यशवंत जोशी हॉल पूर्ण भरलेला होता. अरुणताई ढेरे काय सगळी मंडळी गर्दी करून त्या कार्यक्रमाला आणि प्रत्येकाला वाटत होतं मला बोलायचंय आणि मी मात्र कोणाला बोलू देऊ शकत नव्हतो. कार्यक्रमाच्या सुधीर गाडगेंना बोलायचं होतं तरी आम्हाला त्यांना बोलायला देता आलं. परंतु एवढं हे मोठं व्यक्तिमत्व अजून पुस्तकामध्येच ते रमतं. त्यांच्या तिन्ही मुली अमेरिकेमध्ये आहेत, त्यातली एक मुलगी आता आली आहे त्यांचा पुस्तकाचा व्याप सांभाळायला. स्वप्नील पोरे हे केसरीचे उपसंपादक आहेत. अति म्हणजे या आताच्या माध्यमामध्ये नम्र व्यक्तिमत्व पत्रकार म्हणून कसं असावं ते स्वप्नील पोरेकडे बघितलं की आपल्याला समजतं. डॉक्टर श्रोत्री हे सातारचे आहेत, सर्जन आहेत. पण त्यांचं पुस्तक आपण राजहंस त्यांची पुस्तकं करतात त्यांना न सांगताच छापतो. त्यातलं परवा एक पुस्तक त्यांच्याकडे आलं, त्यांना माहित नाही आपलं पुस्तक म्हणजे त्यांच्याकडे दिलेलं होतं पण ते छापणार कधी माहित नव्हतं. त्यांनी छापवते त्यांना एक 8 दिवसापूर्वी आलं. विशेषतः मिलिंद जोशी असं म्हटले की कोणी दांडेकरांनंतर प्रवास वर्णन देणारा एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर संदीप श्रोत्री. अशी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. मला अतिशय आनंद वाटतो हा कार्यक्रम करण्याची संधी लोकमंगल शिक्षण संस्थेला मिळाली. ही संस्था लहान आहे पण 5 शाळा आमच्या सातारमध्ये आहेत. 2 प्राथमिक आणि 3 माध्यमिक, नवोदय नाही आणि अतिशय विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बलातल्या मुलांसाठी त्या शाळा आहेत. आणि मला अतिशय आनंदाने सांगितलं पाहिजे की परवाच एक मुलगी आमच्या शाळेची सीए झाली की जिला अजून सुद्धा व्यवस्थित कपडे मिळत नाही पण ती मुंबईला बँकेमध्ये सिलेक्ट झाली. तिला 8,75,000चं पॅकेज मिळालं आणि ती तिकडे गेली. अशी मुलं मुली या आपली शाळा घडवत असते. आपण अवश्य आमच्या शाळांना भेट द्या एवढंच मी सांगेन. पुन्हा एकदा या सर्वांचं मी स्वागत करतो, तुमचं स्वागत करतो आणि अनुजा अनिल पंडितांची मुलगी तिला मी विनंती करतो की तिने या ठिकाणी त्रासदायक करावं. नमस्कार. मंचावरील प्रमुख अतिथी आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करते. खरं तर मनोगत व्यक्त करणं ही वाटते तेवढी सोपी काही गोष्ट नाही आणि प्युअर मराठीत बोलणं ही त्याच्याहून नाही. त्यामुळे मी माझा इंग्लिश मराठी असं फ्युजन बोलणं तुम्ही म्हणजे समजून घ्या आणि गोड मानून घ्या अशी मी विनंती करते. माझे बाबा डॉक्टर अनिल पंडित या सगळ्यांना हे तुम्हाला माहितीच आहे आणि आज आपण त्यांना खूप मिस पण करतोय कारण आजचा दिवस खूप खास आहे. आईचं खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आई मला तुझा खूप अभिमान वाटतो. मला आईची लिहिण्याची आवड लहानपणापासून आठवते आणि त्या व्यतिरिक्त बाग, झाडं आणि असं खूप सारे छंद आईबाबांनी सांभाळले आणि ते प्रोफेशनल कमिटमेंट बरोबर सांभाळले आणि आज आम्हाला हे समजतंय हे किती अवघड आहे. आणि हे सगळं असताना आईचं हे पुस्तक आलं आणि तिच्या ज्या कविता आहेत त्या समजायला खूप सोप्या वाटतात पण त्याच्या भावना मात्र खूप खोल आहेत आणि ती महत्त्वाचे क्षण काही अवघड काही आनंदी या कवितांमधून जपले आहेत. मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी अप्रिशिएट करणं, मग ते एखादं छोटंसं फूल असू दे किंवा एखादं निवांत लोकेशन असू दे किंवा तिची नातवंड उदित, कबीर, साशा यांचा निरागसपणा, त्यांचे दंगा मस्ती, पण हे काही सोपं नाही. आणि बाबा सुद्धा असेच होते. या सगळ्याचं त्यांना खूप कौतुक होतं आणि वेगवेगळे प्रोग्राम अटेंड करायचे. प्रोफेशनल इव्हेंट्स तर कायमच होते पण त्याच्याबरोबर कविता वाचन, गाण्याचे कार्यक्रम, नाटक, पुस्तकांची प्रदर्शनं
फोटोग्राफीचे एक्झिबिशन्स आणि असं खूप सारं. आणि हे सगळं मी आणि चिन्मयनी हे आईबाबांच्या बरोबर केलेलं मला खूप नीट आठवतंय. आणि हे सगळं आम्हाला पण आमच्या मुलांबरोबर करता येईल असा आमचा प्रयत्न असेल. बाबांचं सुंदर अक्षर, ते त्यांना आवडलेल्या कविता आणि लेख जपून ठेवायचे, हेच माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल होतं. आणि आय थिंक त्या आईसाठी आणि तिच्या कवितांसाठी पण खूप मोठं इन्स्पिरेशन होतं. हा कविता संग्रह जेव्हा करायचा ठरला तेव्हा आम्हाला या सगळ्याबद्दल काही माहीत नव्हतं आणि आईने हे करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. कारण तिने सगळी माहिती शोधून काढली, हे सगळं कसं करायचं, कोणाची हेल्प घ्यायची, हे सगळं करण्यामध्ये सुरुवातीचे थोडे दिवस गेले. मग नंतर आई साताऱ्याला जायची. साताऱ्याला गेली की भेंडाळी काका आणि मावशी होतेच, त्यांच्या मदतीने आम्ही पुस्तकाची प्रोसेस सुरू केली. आणि नंतर जेव्हा ग्राफिक्स आणि चित्र घालायचे, आई चित्र पण करत होती त्यावेळी काही, तर हे चित्र पण इन्कॉर्पोरेट करायचे तसं जेव्हा ठरलं तेव्हा मग अमृताशिवाय दुसरं कोणी मनात पण आलं नाही. आणि तिने ते खूप छान केलं, आईला हे सगळी हेल्प केली. आणि असं करत करत शेवटी ते सगळ्यांची साथ मिळाली आणि फायनली पाऊलवाटचं स्वप्न खरं झालं. थोडे दिवसापूर्वी पाऊलवाट या पुस्तकाचं प्रकाशन साताऱ्यामध्ये झालं आणि ते साताऱ्यात होणं जरुरी पण होतं. आज पुण्यातल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी तुम्ही सगळेजण इथं आवर्जून आलात, हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आई, आज मी तुझं मनापासून अभिनंदन करते आणि माझं मदत सांगते. धन्यवाद. सगळ्यात जर जास्त असूया कुणाची असेल तर कवी लोकांची आहे, कारण मला कविता जमत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे नेमका वाईला एका संमेलनात अध्यक्ष होतो, म्हणजे एक छान पंचकृषी संमेलन, मोठं संमेलन झालं. आणि मी कविता त्याच्यामध्ये माझ्या भाषणामध्ये म्हटलेली होती, पण मी आणि भरपूर टाळ्या वाजल्या. परंतु मी समारोपाच्या वेळेला सांगितलं ही कविता माझी, एवढी फक्त कविता माझी नाही भाषणामधली, ही माझ्या पत्नीने केलेली आहे. तर त्याचं कारण असं की कविता पूर्ण हे फार महत्वाचं आहे. आपल्याला एक लिखाण करता येईल, आपण अनुभव घेऊ शकतो, कथा घेऊ शकतो, पण कविता करणं हे मला असं वाटतं की फार कठीण काम आहे. त्यामुळे मला कवींचा विशेष अभिमान पण वाटतो आणि असूया पण वाटते. परंतु आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा कवींचं फार मोठं योगदान. त्या कालावधीमध्ये म्हणजे आपण जे एक तुतारी ज्या बाजूला आहे म्हणजे कृष्णसुतांची जी कविता आहे त्याच्यामुळे सुद्धा तसं त्यावेळेच्या कवीचं वातावरण पण तसं होतं. आणि पुन्हा आता ते मला असं वाटतं चालू झालं. एक प्रकारचे राजकीय सामाजिक प्रश्न जसे जसे पुढे येत आहेत तसं कवींचं महत्व, कवींच्या कविता या 4 ओळीतल्या असतात सुद्धा जो काही संदेश देतात त्या फार महत्वाच्या असतात. या पाऊलवाट या कविता संग्रहाच्या लेखिका डॉक्टर क्षितिजा पंडित यांना विनंती करतो की आपण या कविता संग्रहाबद्दल आपण आपलं मनोगत या ठिकाणी हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्रीपाल सबले सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्रीपाल सबले सर, आजचे सर्व प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आश्लेषा महाजन, लेखक आणि चित्रपट अभ्यासक सुनील कोरे, लेखक आणि सर्जन डॉक्टर संदीप श्रोत्री, उत्कर्ष प्रकाशनचे सुभाष जोशी आणि कार्यक्रमाचे संयोजक पुणे शहर कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद शिरीष चिटणीस, उपस्थित मान्यवर, आमचे स्नेही, माझे वर्गमित्र वर्गमैत्रिणी, नातलग आणि रसिक. सर्वप्रथम माननीय शिरीष चिटणीस आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. नुकतीच कार्यवाह म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आज माझ्या पहिल्या कविता संग्रहाचा लोकार्पण सोहळा साजरा होतो आहे. आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण इथे उपस्थित आहात याबद्दल मी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानते. मनामध्ये वेगवेगळ्या भावना दाटून आल्या आहेत. मी 9वीत असताना शाळेच्या मासिकासाठी काहीतरी लिखाण द्यायचं होतं आणि सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी कविता लिहायचं ठरवलं. आणि घरासमोरच्या चिंचेच्या झाडाखाली पारावर बसून सूर्य उगवत असताना सूर्योदय नावाची माझी पहिली कविता लिहिली. तेव्हापासून अधूनमधून वेगवेगळ्या प्रसंगी कवितेतून व्यक्त व्हायला जमू लागलं, आवडू लागलं.
एखादा विशेष प्रसंग असला किंवा एखादी आठवण असली, एखादा निसर्गाचा आविष्कार पाहिला, एखादा निवांत क्षण, नात्यांची जडणघडण ही नकळतपणे कवितेला जन्म देऊन जात राहील. मेडिकलला असताना अनिलच्या रूपाने आयुष्यात प्रेम आलं. स्वप्नांच्या वाटेवरती उमलत गेले गाणे, स्वप्नांच्या वाटेवरती उमलत गेले गाणे, होते मनात फक्त एकमेकाचं पणे. आयुष्याच्या प्रवासात अनेक आनंदाचे सुखाचे क्षण अनुभवले, पण त्यासोबत संकटांच्या, भीतीच्या, दुःखांच्या प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं. मनातल्या भावनांचा कल्लोळ जमेल तसा कागदावर उतरवत गेले. आता आयुष्याच्या संध्याकाळी हे सगळे कागद हरवून जाऊ नयेत म्हणून कविता संग्रहाचं प्रयोजन. खूप मनात असूनही, मनापासून आवडत असूनही हवं तेवढं वाचन मराठीचं चालू ठेवता आलं नाही, तरीही मी जमेल तसं लिहित राहिले. त्या माझ्या काही कविता एकत्रित करून कविता संग्रहाच्या रूपात आपल्यासमोर ठेवताना मला खूप आनंद होतो. बहुतेक कविता आमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर लिहिलेल्या आहेत. आम्ही दोघं, आमची मुलं चिन्मय, अनुजा, आमचं घर फिनिक्स, एक समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन कवितांमधून व्यक्त केलं आहे. पाऊलवाटमधील बहुतेक कविता माझ्या आयुष्याच्या पाऊलवाटेवरच्या सुखाच्या, संकटांच्या, भीतीच्या, दुःखाच्या आणि एकटेपणाच्या क्षणाचं प्रतिबिंब आहे. माझ्या मेडिकलच्या मैत्रिणींसमोर, कधी गेट टुगेदरला, कौमुदी क्लबमध्ये, कधी काही स्नेही मंडळींसमोर असं मी काही वेळा कविता वाचन केलं, पण असं कुठल्या पुस्तकात छापायला द्यावं असं काही मला वाटलं नाही. पण चिन्मय, मयुरा, अनुजा, नकुल, माझे बंधू उदय किरण, माझे स्नेही स्मिता आणि भास्कर मेंदळे, अजित चाफळकर, हे सगळे माझ्या मागे होते की तू पुस्तक काढ. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि शेवटी धाडस करून मी डॉक्टर संदीप आणि स्वाती चौधरी आणि डॉक्टर राजश्री देशपांडे यांना कविता दाखवल्या आणि खरंच ते बरं आहे का, की काढावा का संग्रह असं त्यांना विचारलं आणि मग कामाला लागले आणि मग खरंच पाऊलवाटा संग्रह तयार झाला. माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं. पुस्तक काढायचं ठरल्यापासून प्रकाशन होईपर्यंत मी सतत नवनवीन गोष्टी शिकत होते. लिहिणं हा फक्त एक भाग, पण ह्या पुस्तक म्हणलं की त्याला एक ISBN नंबर असतो, असावा, पुस्तकाला प्रस्तावना असावी. ब्लर हा शब्दच नवीन होता आणि त्याला पाठराखण म्हणतात हेही मला माहीत होत नव्हतं. कवितेला शीर्षक पाहिजे, त्या पुस्तकामध्ये असताना त्या अक्षरांचा फॉन्ट, त्याचा साईज, कवितेची मांडणी, वेगवेगळा कागद, प्रूफ रिडिंग आणि ते एकदा नाही तर अनेक वेळा अशा अनेक गोष्टी मी शिकले. कवितेच्या पुस्तकामध्ये चित्र टाकायची आणि तीही स्वतःची, हे पण जमवलं. शिरीष चिटणीस यांनी माझ्या पहिल्या फोनपासून कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वतोपरी मदत केली. माझ्या प्रत्येक प्रश्नाला न कंटाळता उत्तर दिलं, मार्ग सुचवला. प्रस्तावना करण्यासाठी माननीय श्रीपाल सबनीस आणि पाठराखण घेण्यासाठी माननीय आश्लेषा महाजन यांच्यासारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्ती सुचवून त्यांचा माझा परिचय करून दिला आणि आजचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. सबनीस सरांनी अतिशय मोठ्या मनानं ताईचं नातं जोडून सविस्तर आणि दीर्घ प्रस्तावना वेळेत पाठवली. त्यांचं ज्ञान, त्यांचं लिखाण, त्यांचं काम माझ्यासारखीच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला वेळ देणं, माझ्या कवितांची पार्श्वभूमी समजावून घेणं आणि मनापासून पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणं, त्यांचे फक्त आभार मानून त्यांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. आश्लेषा महाजन यांनी देखील पहिल्या भेटीत माझ्याशी मैत्रीचं नातं जोडलं आणि माझी खरीखुरी पाठराखण केली. त्यांच्यामुळं कवितेचे नवीन पैलू मला समजले. कविता आणि लेखन करतानाची त्यांची अभ्यासवृत्ती, साहित्य क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान आणि अथक परिश्रम करण्याची त्यांची जिद्द मला प्रोत्साहन देणारी ठरली. या काव्यसंग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेत माननीय स्वप्नील पोरे यांनी माझ्या वेळी यावेळी विचारलेल्या शंका आणि फोन या सगळ्याला अतिशय शांतपणे उत्तर देऊन खूपच मदत केली आहे. त्यांचा कामाचा व्याप मोठा असूनही त्यांच्या मुलाच्या मार्गदर्शनामुळे मी हे शिवधनुष्य पेलू शकले. डॉक्टर संदीप चौधरी हे तर आमच्या जवळचे स्नेही. मी सुरुवातीलाच त्यांनी माझ्या कविता पाहून मला मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे मी पुढचं काम करत गेले. आपल्या लिखाणाला कोणी ॲप्रूव्ह करणं आणि आपल्याला प्रोत्साहन देणं याशिवाय सुरुवातच होत नाही. त्या दोघांची पण मी खूप ऋणी आहे. बजरंग लिंगोरे हे आर्टिस्ट तर मी सांगेल तितक्या वेळेला काही बदल करेक्शन करत होते. न कंटाळता मला सर्व समजावून देणं, नवीन गोष्टींची माहिती देणं आणि पूर्णपणे मनापासून सहकार्य करणं हे माझा उत्साह वाढवणारं होतं. त्यांचा पेशन्स आणि त्यांचं काम कौतुकास्पद आहे. माझी मुलगी अनुजा आणि तिची मैत्रीण अमृता यांचं म्हणणं पडलं
की आपण काहीतरी वेगळं करूया. नुसत्या कसलग कविता नको, मध्ये चित्र टाक. हे पटलं, पण ती इतर कोणाची नको, तुझीच टाक. मी तर नवीन नवीन वॉटर कलर पेंटिंग शिकत होते. त्यात परत पुढे हे ॲबस्ट्रॅक्ट टाकू. आता ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, इथपासून माझी सुरुवात होती. तर मी हाऊस म्हणून थोडं वॉटर कलर पेंटिंग करते. मोठ्या धाडसाने काही चित्र टाकलेत पुस्तकात. अमृताने मात्र चित्र निवडणं, ती नेमकी कशी कुठे टाकावी याचा महत्त्वाचा सल्ला दिला, म्हणून हे शक्य झालं. हे पुस्तक प्रकाशित करणारे उत्कर्ष प्रकाशनचे सुभाष जोशी यांनी देखील मुलाचं सहकार्य केलं. पुस्तकाचं शीर्षक म्हणलं की गायनेक प्रॅक्टिस सोबत चित्रकलेचा छंद जोपासणारे आमचे स्नेही डॉक्टर अनिल साधव यांची आठवण झाली. अगदी मला आवडेल असं अर्थपूर्ण शीर्षक सुलेखन मला मिळालं. या लेखनात पाऊलवाट जी दिसते, म्हणजे त्या पाऊलवाट ह्या शब्दामध्येच पाऊलवाट दिसते, आणि त्याच्या वरच्या त्यांनी जे असे चौकोन काढले ते एका रेषेत नाही आहेत. म्हणजे आपल्या कळत नाही असं का आहे, तर ती पावलं आहेत. तर ते त्यांना मी विचारलं हे असं काय, तर ते म्हणजे पावलं अगदी एका रेषेत नाही पडत. त्यामुळे ही वरची एक सलग रेष नाही आहे, ही थोडी पुढे मागे आहे. म्हणजे इतका विचारही त्याच्या मागे असतो. त्यांच्याच ओळखीमुळे सांगलीचे सुरेश पंडित यांनी अगदी मनासारखं आणि पाऊलवाटेवरच्या प्रवासाचे बारकावे दाखवणारा मुखप्रश्न करून पाठवला. आमचे स्नेही दिलीप भोजने यांनी नेहमीप्रमाणे न कंटाळता मला पाहिजे तसा फोटो येईपर्यंत पूर्ण सहकार्य केलं. या सर्वांचं ऋण शब्दात व्यक्त न करता येण्यासारखं. या साऱ्या मंडळींची मी मनापासून खूप आभारी आहे. काही कवितांचं अभिवाचन मी करणार आहे. या माझ्या बहुतेक कविता वास्तवाशी निगडीत आहेत. आता मैत्रिणींना माहिती आहे, कॉलेजचे दिवस, स्वप्नाळू मन, अशात कोणी सोबत करणारं भेटलं, आपलंसं वाटलं की मनातल्या भावना कविता रूपाने प्रकटतात. कवितेचं नाव आहे एकटीची पाऊलवाट. एकटीची पाऊलवाट, एकटीची पाऊलवाट पावलं पडतच असतात आपल्याच नादात एकावी. आणि अचानक कुठून तरी कानावर येतात सूर, आणि अचानक कुठून तरी कानावर येतात सूर, ओळखीचे आपलेसे हरवून टाकणारे. आणि नकळत ओठ हलतात, शब्द उमटतात त्या सुरात गुंतलेले, आणि साकारतं गीत हळूवारपणे, आणि साकारतं गीत हळूवारपणे वाटू लागतं सूर घेऊन साथीला, गातच राहावं ही पाऊलवाट संपोचली. 76 सालचा माझा वाढदिवस. या दिवशी अनिलनी मला विचारलं जन्मभर साथ देशील का, आणि मी त्यांना माझा होकार कळवला तो या कवितेतून. कवितेचं नाव आहे सारं काही तुझं आहे. मनोमन रेखाटलेली स्वप्न आता तुझी आहेत. मनोमन रेखाटलेली स्वप्न आता तुझी आहेत. भविष्य साकारणारी सोबत आता तुझी आहे. येणारा आणि जाणारा क्षण क्षण तुझा आहे. येणारा आणि जाणारा क्षण क्षण तुझा आहे. ओठातून उमटणारा शब्द शब्द तुझा आहे. विचारांच्या हिंदोळ्यावर तूच झोके घेतो आहेस. विचारांच्या हिंदोळ्यावर तूच झोके घेतो आहेस. भावनांच्या कल्लोळाचा केंद्रबिंदू तूच आहेस. हृदयाचं प्रत्येक स्पंदन तुझ्यासाठी आहे. आता कविताच काय मी ही तुझीच आहे. आता कविताच काय मी ही तुझीच आहे. माझी तिसरी कविता आहे तुझ्यामुळं. तुझ्यामुळं उगवतीचं सूर्यबिंब आकाशात झेपावणारं, उगवतीचं सूर्यबिंब आकाशात झेपावणारं तनमनात माझ्या चैतन्य ओतून गेलं. तुझ्यामुळं माध्यान्याच्या प्रहरी दाहक प्रखर ऊनही, माध्यान्याच्या प्रहरी दाहक प्रखर ऊनही माथ्यावर माझ्या चंदन शीतल वाटलं. तुझ्यामुळं संध्याकाळ कधी उदास एकाकी न होता पश्चिम रंगाची उधळण करत राहील. तुझ्यामुळं रात्रीचा अंधार डोळ्यात दाटलाच नाही. स्वप्नातही सत्यातही चांदणच बरसली. केवळ तुझ्यामुळं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाक्षणाचं सार्थक झालं. 1993 मध्ये मगाशी टेक्निशियननी सांगितलं की बायपास सर्जरी प्लॅन केली असताना अचानक इमर्जन्सी बायपास करायला लागली, आणि तीच लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन होती. टेन्शननी म्हणजे खूप अस्वस्थ होत होतं. तिसऱ्या दिवशी मला जेव्हा समजलं की त्यांना रिकव्हरीमधून रूममध्ये शिफ्ट करणार आहे, तेव्हा हा भावनांचा कल्लोळ सगळा कवितेमध्ये उतरला. आणि ती कविता म्हणजे खरं तर शीर्षक काव्य आहे. त्या कवितेचं नाव आहे पाऊलवाट. ती म्हणजे सगळ्यात आवडती कविता आहे. ती मला प्रत्येक वेळी वाचावीशी वाटते. त्यामुळं कृपया ज्यांनी आधी ऐकली त्यांनी त्यामागची भावना समजून घ्यावी आणि पुन्हा एकदा ती कविता ऐकावी. पाऊलवाट. एकटीची पाऊलवाट दोघांची झाली,
एकटीची पाऊलवाट दोघांची झाली आणि समजलंच नाही हाती हात घेऊन किती दूरवर आलो. अनेक वळणं धोक्याची, फसवी, वाटेतले खाच खळगे, काटे कुटे, संकटांना, वाऱ्या वादळाला समर्थपणे तोंड देत एकमेकांच्या आत राहिले. दिवस रात्र ऊन पाऊस थंडी वारे, दिवस रात्र ऊन पाऊस थंडी वारे, निसर्गाच्या साऱ्या बदलांचे मनोहर रंग न्याहाळत आलो. एकमेकांच्या विश्वासदायी सहवासात भविष्याची इंद्रधनुची स्वप्न रंगवत. अचानक अनपेक्षितरित्या तनमनाला मुळापासून हादरवून टाकणारा झंझावात. अचानक अनपेक्षितरित्या तनमनाला मुळापासून हादरवून टाकणारा झंझावात. एक ज्वलंत अनुभव, एक दाहक सत्य, एक जळजळीत वास्तव. एक ज्वलंत अनुभव, एक दाहक सत्य, एक जळजळीत वास्तव शब्दांना घोटून टाकणार. मग मात्र अनिश्चितता, एकाकीपणा, शून्य मनस्कता. अनिश्चितता, एकाकीपणा, शून्य मनस्कता. आजवर अनोळखी असलेल्या शब्दांचा अर्थ समजला. आज संकटातून बाहेर पडल्यावर जाणवतंय आजूबाजूच्या सुंदर वास्तवानं भान हरपलं होतं. कड्याच्या टोकावरून तोल सावरलाय, कोणत्या अज्ञात शक्तीनं सांभाळ केलाय. अनेक प्रश्नचिन्हातूनही जाणवतोय खंबीरपणे पाठीशी असणाऱ्या आधाराचा हात. मित्रांचा, नियतीचा, निकटवर्तीयांचा, हितचिंतकांचा, समस्त शुभचिंतकांचा आणि आयुष्याचं दान उंजळीत टाकणाऱ्या समर्थ देवदूताचं. पुन्हा एकदा सारं वातावरण उजळून गेले स्वच्छ सूर्यप्रकाशाने. समोर आहे वळणाची, हिरव्याकार गवताची, दवबिंदूंनी चमकणारी, सभोवार फुललेली, फुलताना गाणारी, गाताना हसणारी. हिरव्याकार गवताची, दवबिंदूंनी चमकणारी, सभोवार फुललेली, फुलताना गाणारी, गाताना हसणारी. निर्मळ सुंदर पाऊलवाट. कोविडच्या काळात माझा मुलगा खूप आजारी होता आणि बराच काळ तो घरापासून दूर होता, ऍडमिट होता हॉस्पिटलमध्ये. आणि 2.5 महिन्यांनी त्याचा 7 वर्षाचा मुलगा त्याला भेटला. त्या दोघांचा फोटो मला आल्यानंतर मला असं वाटलं की ह्या छोट्या मुलाच्या मनात किती काही दाटून आलं असेल. या कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला आणि शब्द उमटले, लवकर ये घरी. बाबा तुझ्या मिठीत सांगू काय वाटलं, आनंद भरलं आभाळ माझ्या डोळ्यात दाटलं. इतके दिवस काय सांगू कसा राहिलो इतका दूर, नाही दिसू दिला तुला आवंठा आणि अश्रूंचा पूर. माहीत आहे किती तुझी आमच्यावरची माया, सांगत जरी नसलास तरी वृक्षासारखी धरतोस छाया. तुझ्या कुशीत मनात झरल्या सुखाच्या श्रावण सरी, कधी नको जाऊस दूर, आता लवकर ये घरी. आणि माझी शेवटची कविता आहे तो गुलमोहर. सातारा शहरामध्ये 1 मे रोजी गुलमोहर डे साजरा केला जातो. त्या दिवशी पोवई नाक्याकडून पोलीस ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालता रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेला गुलमोहर पाहून शब्द धावत समोर आले आणि वाटेतल्या कट्ट्यावर बसून मी कविता लिहिली आहे, तो गुलमोहर. हल्ली मला रोजच दिसतो कुठल्याही वळणावर अचानक मला खुणावतो तो गुलमोहर. उजाड वैराण डोंगरावरचा धगधगत्या ज्वाळेत लपेटेला एकाकी अस्वस्थ गुलमोहर. तृष्णेनं कासावीस धरतीच्या अतृप्तीचा आविष्कार तनमनाला दाहक करून. नभाच्या निरभ्र निळाईतून गारव्याचं दान मागणारा आसावेला गुलमोहर. पानाआडच्या केशर कळ्यांनी आशेचे सहस्रदीप लावणारा लखलखता गुलमोहर. रोज नव्यानं भेटणारा अनोख्या नात्याला जपणारा जिवलग सखा गुलमोहर. अखेरीच एवढंच म्हणावंसं वाटतं, हरवून गतकाळाची पाने आयुष्य जगावे पुन्हा नव्याने. भासे जरी देखणे तरीही दिवा स्वप्न हे असे दिवाणे. पाऊलवाट या कविता संग्रहातील कविता जशा त्या आपल्या सुद्धा आहेत, असं आपल्या त्या कविता
ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं. अशीच एक कविता या कविता संग्रहामध्ये आहे. आपण किती सहजपणे कितीतरी गोष्टी ठरवत असतो, स्वप्न रंगवत असतो. मी हे करेन, मी ते करेन, मी हे आणीन, मी ते आणीन, मी इथे जाईन, मी तिथे जाईन. खर तर नीतीने आखलेल्या अज्ञात पाऊल वाटेवरून आपल्याला आपसुकच जावं लागणार आहे. हे चिरंतन आणि साधं सरळ सत्यच आपण पार विसरून जातो. त्यांना आलेला अनुभव या कवितेतून मांडलेला आहे. पण ही कविता जेव्हा आपण सर्वजण वाचतो तेव्हा आपण अंतर्मुख होतो. किती व्याप करायचा, किती काय करायचं, किती गोष्टी आपण केल्या पाहिजे, कुठं वेळ दिला पाहिजे, ते या कविता वाचल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येतं. अशा ह्या पाऊलवान कविता संग्रहाचा लोकार्पण सोहळा आता या ठिकाणी साजरा होत आहे. मी डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि सर्व इतरांना विनंती करतो की या कविता संग्रहाचा लोकार्पण सोहळा आपण संपन्न या कविता संग्रहाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण अवश्य आज हे पुस्तक बाहेर विक्रीसाठी ठेवलेलं आहे. अतिशय कमी दरामध्ये ते घेऊन जावं ही मी तुम्हाला विनंती करतो. मी सातारच्या कार्यक्रमाला या कविता संग्रहावर बोललेलो आहे, त्यामुळे मी आता पुन्हा बोलणार नाही, कारण बरेच जण या ठिकाणी बोलणार आहे. मी प्रथमतः या सर्वांनी बोलण्याच्या आधी डॉक्टर क्षितिजा पंडित यांना विनंती करतो की डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी अश्लेषा महाजन यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी डॉक्टर क्षितिजा पंडित करत आहे. या पुस्तकाचे प्रकाशक विशेषतः अतिशय सातारकर म्हणून प्रेमाने जी मदत केली, IBN नंबर काढला, सगळं केलं, त्या सुवादुशींचा सत्कार या ठिकाणी माननीय डॉक्टर क्षितिजा पंडित यांनी करावा अशी विनंती. सुवादुशींचा सत्कार या ठिकाणी स्वप्नील पोरे जे कवी आहेत, चित्रपट अभ्यासक आहेत, लेखक आहेत आणि केसरीचे उपसंपादक डॉक्टर संदीप सोत्री यांचा या ठिकाणी सत्कार. आणि महत्वाचा एक सत्कार डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होत आहे. असं ये दोन महत्वाचे सत्कार या ठिकाणी राहिलेले आहेत. बजरंग लिंबोरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांनी अतिशय आर्टिस्टचं काम छान केलेलं आहे. आणि या ठिकाणी अमृता जी मेंढळे, पूर्वीची मेंढळे, आता तिचा या ठिकाणी सत्कार होता. तिने या पुस्तकासाठी विशेष योगदान दिलेलं आहे. एक अशी Yes, yes. एक महत्वाचा सत्कार आमच्या संस्थेतर्फे होतोय. तो शाल देऊन डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी डॉक्टर क्षितिजा पंडित यांचा सत्कार करावा अशी विनंती.
मला श्री चिटणीस म्हणाले तुम्हाला उद्या स्टेजवर बसायचं. मला काही कल्पना नव्हती. ते पुस्तक प्रकाशनासाठी माझ्याकडं आयसलँड नंबर काढण्यासाठी 1 महिन्यापूर्वी आलो होतं. मी नंबर वगैरे करून दिला आणि कविता संग्रह माझ्या मिसेसनेही वाचलेला होता. माझ्या मिसेस त्या बेड रेस्टवर आहे त्यामुळे ती येऊ शकली नाही. ती आली असते तर चिटणीचं कौतुक करावं तेवढं. कारण मित्र जमवायचं फार हौस आहे. मित्र जमवतात, कार्यक्रम करतात आणि त्यांना बऱ्याच वेळा मी सांगतो अहो तुम्ही सातारकर आहे का पुणेकर आहे. तर मी म्हणतो त्यांना सांगितलं तुम्ही पुणेकर सातारकर झालेला आहात का. आणि खरोखर त्यांचे एक पाऊल सातारा आणि एक पाऊल पुण्यात असतो. तर हा पाऊलवाटा प्रकाशित करण्यात आला आणि उत्कर्ष प्रकाशनाच्या प्रकाशनात अजून एक भर घातली श्री चिटणीसनी. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. सबनीस आमची श्रोत्री इथं आले त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. त्यानंतर सातारचे लेखक पण आता महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले म्हणजे आपण गुगलवर गेला तर त्याची सगळी जी पुस्तकं आहेत ती आपल्याला बघायला मिळते. काही पुस्तकांच्या 4-4 आवृत्ती झाल्या, काही 5-5 आवृत्ती झाल्या. असे ठरवणारे लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं बोलू. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्य त्यामध्ये केसरीचे उपसंपादक सुभाष जोशी आहेत, महाजन मॅडम, तसंच आमचे ज्यांच्या हस्ते लोकार्पण झालं ते आपले साहित्यिक 450 पेक्षा जास्त प्रस्तावना की लवकरच त्यांच्या 500 होतील आणि त्यानंतर त्या प्रस्तावनांचं पुस्तक आपण श्री चिटणीसांना काढायला सांगू. त्याचीही प्रस्तावना त्यांना मिळायला सांगू. असे श्रीपालजी त्यांच्यामुळं हे कार्यक्रमच नव्हे तर हे सगळं पुस्तक देखील निर्माण झालेलं आहे. असे आपले श्री चिटणीसी सातारकरांचा पुण्यामधला जो आवाज आहे तो श्री चिटणीसांच्या मार्फत येतो असं मी गमतीनं म्हणतो. आणि आजच्या उत्सवमूर्ती की ज्या क्षितिजाच्या मनातली पाऊलवाट आज अनिलाच्या गतीनं क्षितिजावर येऊन लखलख करते आणि त्याचा प्रकाश सगळ्यांच्या मनात जातोय की ज्या वाटेवर वाचकांच्या पुढ्या इथून पुढे पडणार आहेत असे पाऊलवाटेचं लोकार्पण आपण केलेलं आहे. माझ्या पुस्तकांचं किंवा बऱ्याचशा सातारकरांच्या पुस्तकांचं लोकार्पण पेक्षा प्रकाशने पुण्यात होतं आणि मग आम्ही साताऱ्यातून लोकार्पण केलं. मॅडमचा प्रवास आता साताऱ्याकडनं पुण्याकडे झालेला आहे, त्या पुण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बहुतेक त्यांनी उलट कार्यक्रम घेतलेला असावा की साताऱ्यात प्रकाशन केले आणि लोकार्पण मात्र पुण्यात केलेलं आहे. पुणेकरांना ते आपलं सगळं त्यांना ते आपलं म्हणतायत म्हणून कदाचित असावं. मला ही जी पाऊलवाट आहे त्याची सुरुवात आहे त्याबद्दल जरा बोलायचं. मला नेमून दिली श्री चिटणीसांनी 10 मिनिटं, पण जोशींचे मी सुभाष जोशींचे मी आभार मानतो कारण त्यांनी 1 मिनिटात त्यांना 5 मिनिटं दिली होती, पण ती 4 मिनिटं मला मिळतील. ही पाऊलवाट ही साधी सोपी मनाला पुरट टाकणारी मोहक वगैरे सगळी दिसली तरी ती तशी नाही. ती फिनिक्स सारखी एका राखेतून जन्माला घेऊन आकाश भरारी करणारी आहे. 91 साली मी ज्यावेळी MS करून साताऱ्यात आलो साताऱ्यात आमचा व्यवसाय म्हणून मी सुरू केला. त्याच्या अगोदरपासून सरांचं आणि मॅडमचं नाव मला माहित होतं, परंतु ज्यावेळी सुरू केला व्यवसाय त्यावेळी मला त्यांची खरी ओळख आणि या दाम्पत्याची खरी ओळख ही एका शब्दात म्हणजे कौतुक कर. दुसऱ्याचं कौतुक हल्ली कोणी करत नाही, पण त्या दाम्पत्याने इतकं कौतुक सातारकरांचं केलेलं आहे की मला आठवत आहे आमच्या हॉस्पिटलची सुरुवातच नाही तर कितीतरी रान वाटवून आमची एनजीओ त्याच्या सुरुवातीचे सगळ्या कार्यक्रमांना सर असायचे, मॅडम असायच्या. साधा माझा ट्रेक एक पहिला एव्हरेस्ट बेस कॅम्पचा एकदा ट्रेक झाला तर त्याला शुभेच्छा तर द्यायला होते, पण त्यांच्या घरात त्यांनी पहिला कार्यक्रम घेतला. साताऱ्यात मी 91 साली आल्यानंतर पहिला कार्यक्रम कुठला बघितला तर सुधीर मोघे त्यांच्या घरी आले आणि त्यांचं घर म्हणजे ते बघण्यात गेलं. मी कोणी बघितलं तर अजून 2 बघून घ्या. मॅडम येऊन मैदान देऊन ते निघायला लागतात. तर त्या घरामध्ये सुधीर मोघेंचा कार्यक्रम आणि कानाकोपऱ्यात सगळे आम्ही डॉक्टर किंवा त्यांची परिचित मित्रमंडळी जमली तर मी आपला कोपऱ्यात एका उभा होतो. नुकताच साताऱ्यात आलो आणि त्या जे मला अजूनही माझ्या कानात शब्द आहे ते आदरणगाव म्हणजे कवितेचे
मित्रांनो बघितली जी आधार कविता म्हणली होती अत्यंत सुंदर. म्हणजे माझ्या कानात 91 सालची ती गोष्ट मला आवडते. 91 मांडण्याच्या दरम्यानची गोष्ट असेल. असं हे फिनिक्स आणि सरांचं आणि मॅडमचं आयुष्य. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असावी असते असं म्हणतात. इसेन्शियली ती त्याची बायको असते. परंतु निम्म्या सातारकर महाराष्ट्रीयांची बाळणपण यांनी केली आहे. त्यांना जन्म यांनी दिलेला आहे. म्हणजे मी असं गमतीनं मग माझ्या बायकोला म्हटलं या कार्यक्रमाला त्यांनी साताऱ्यात जीवन ज्योतला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेली मुलांना जरी बोलवलं असतं तरी खावाल नाही. गणेश क्रीडा कमी पडलं असतं. आज जी पुण्यात इतकी त्यांनी बाळणपण म्हणजे दिवसाला काय 5-10 असतील, महिन्याला 150-200 असतील, वर्षाला 1000-1200-1500 असतील, अशी 40 वर्षे प्रॅक्टिस केली. काय किती जन्म किती काय. पण या मॅडमनी त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटची काही 5-10 वर्षामध्ये स्वतःच्या नवऱ्याला 2 किंवा 3 वेळा तरी पुनरुज्जीवित केलं. जन्म दिलेला. यमराजानं सुद्धा सरांना इथून आपल्यातून घेऊन जाताना त्या झोपल्या असलेल्या अशी वेळ त्यांनी निवडली. त्यांना गाफील ठेवून तो त्यांना घेऊन गेला. कितीतरी वेळा मी असं किती गोष्टी सांगून म्हणजे किती म्हणजे एकदा क्लबमध्ये मॅडम आणि सर बसले होते आणि सरांना अरेस्ट झाले आणि डायरेक्ट आम्ही त्यांची झाली. ते एकदम ते अज्ञामध्ये गेले आणि तिथं आम्ही रिसेट करतो. मी नव्हतो पण तिथं बाकी सगळे रिसेट करत मॅडमने त्यांना वाचलं. इथं रुबियाला आले होते. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं. सहज आदल्या दिवशी लवकर यायचं कारण पहाटे ऑपरेशन सुरू करायची म्हणून नीतू माडके इथं आले होते. रात्री सरांनी इतका कडा सुरू झाला. नीतू माडकेने बघितलं आणि म्हणजे इमर्जन्सी आपण ऑपरेशन करू. रात्रीमध्ये त्यांचं ओपन करून बायपास झालेली होती. ज्यावेळी आम्ही सकाळी बायपास होईल आणि दुपारी 10-11-12 पर्यंत व्यवस्थित झाली म्हणून आम्हाला मेसेज येईल म्हणून आम्ही वाट बघत होतो. त्यावेळेला सकाळी 6ला कळले की बायपास झाली आणि सर आता चांगले. अशी अनेक वेळा मॅडमनी सरांची साथ निभावलेली होती आणि त्याचं प्रतिबिंब या पाऊलवाटामध्ये पडलेलं. पाऊलवाटाचं हे प्रत्येक पाऊल हे साधन आहे. हे अत्यंत एका वेगळ्या काळातनं गेलेलं आहे किंवा त्यावेळी त्यांची मनातली भावभावनेचा जो कल्लोळ होता त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथे दिसतं. या दंपतीचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करताना त्यांनी साताऱ्यामध्ये पहिल्यांदा फुलांची नर्सरी सुरू केली. म्हणजे डॉक्टरांच्या त्या नर्सरीमध्ये प्रत्येक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला मॅडम स्वतः बनवलेलं बुके किंवा इतके वगैरे काय ते घेऊन यायचे आणि ते सगळ्यांचं कौतुक करायचं. त्यामुळे मॅडमना या पाऊलवाटा प्रकाशित होताना त्यांच्या मनामध्ये जे काही चालू असेल त्याचा विचार खरा सातारकरच्या ओळखणारा आज करून. मगाशी मॅडम मला म्हणले की ह्या हॉलमध्ये असं बसण्याचा योग मला येईल हे मला कधीच वाटलं. तसं त्यांना साताराला ते कवितेचं पुस्तक केलं असंही कधी वाटलं. आणि ते माझ्याकडे एकदा आल्या होत्या. आपण एक कविता करू मग ती आमचा एक पुस्तक प्रेमी समूह आहे. त्या समूहामध्ये मग एक कविता आम्ही त्यांनी टाकलेल्या आहेत. चित्रही टाकलेल्या. पण याचं पुस्तक करूया का मग एवढं पुस्तक करणं सोपं असतं कारण काय आवडून नसतं. फक्त ते प्रकाशकाचं मनावर घ्यायचं असतं. तर पुस्तकाचं बाळपण हे स्त्रीच्या बाळपणापेक्षा सुद्धा तसं म्हटलं तर अवघड असतं असं माझं मत आहे. त्यांच्या बाळपणामध्ये वेगवेगळे संपादन करणारी लोक असावी लागतात. त्याला नटवणारी जसं लग्नात आलेल्या मुलीला वयात आलेल्या मुलीला नटवून जी नववधू करतात तसं ते संस्कार करणारी अनेक मंडळी असतात. त्यामध्ये आता आपण सत्कार पण केले दोघांचे. तर अशी पुस्तकाचा जन्म ही काही साधी सोपी गोष्ट नाही. जन्म जरी आपण म्हणलं एक अवघड असेल तरी तिला आपण सोपं जर का म्हणलं तर पुस्तकाचं नंतरचं जे डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण असतं त्याची विक्री असते आणि मग त्याचं जे ऍप्रिसिएशन किंवा त्याच्या आपल्याला लेखकाला कवयित्रीला मिळालेली पोच असते हे आणि त्यापेक्षा अवघड असते. या सगळ्या खटाटोपातून आणि त्या सगळ्या व्यापातून मॅडमना खरोखर शुभेच्छा मी देतो की त्यांना खरोखर त्याचे रिटर्न्स किंवा त्याची पोस्ट पावती मिळो आणि मिळायला लागलेली पण आहे. तर अशी मी इच्छा व्यक्त करतो. मग अशी मराठी कार्यक्रमाला लोक जमत नाहीत आणि मराठी पुस्तकाला वाचन मिळते म्हणून चित्तेसांचा काळजी ठीक आहे. मराठी साहित्य परिषदेचे ते पुण्याचे प्रतिनिधी आहेत आणि पुण्याचं प्रतिनिधी ही काळजी व्यक्त करतोय की जी पुस्तकांचे मराठीचं हे शिक्षणाचं ज्ञानाचं माहेरघर आहे. 10 पैकी 7 पुस्तकं तरी पुण्यात प्रकाशित होत असेल असं मला वाटतं. आणि त्यामध्ये मुंबई आता मागं पडले. मॅजेस्टिक आहे, पॉप्युलर आहे, अनेक प्रकारची पुस्तकं होती ती थोडीशी मागं पडली. तो केंद्रबिंदू मला वाटतं थोडासा
मुंबईचा केंद्रबिंदू दादरमधून बोरिवलीकडे सरकलाय, थोडासा डोंबिवलीकडे सरकलाय, ठाण्या मुलुंडकडे सरकलाय. पुण्यातला मात्र आवाज येतो. पुण्यामध्ये आप्पा बडोद यांनी जे काही उपकार केलेले आहेत त्या चौकामध्ये ही काही पुस्तकं 10 पैकी 6-7 पुस्तकं जरी तिथं तिथलं उगम किंवा त्याचं हे असणार आहे एवढं नक्की. प्रकाशन मधल्या हळूहळू मीडिया कम्युनिकेशन ह्या सगळ्याचा जो सहज आणि सुलभपणा झालेला आहे त्यामध्ये हा केंद्रबिंदू आता विस्तारलेला आहे. इतका विस्तारलेला आहे की ग्रामीण भागातून सुद्धा कला, कवी, साहित्यिक, त्यामध्ये ललित लेखकापासून सगळे येतात आणि त्यांना व्यासपीठ सोशल माध्यमातून मिळते. त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळाल्यानंतर कुठेतरी पांढऱ्यावर काळं केल्याचं समाधान म्हणून पुस्तकं पण आता येऊ लागली. मी फक्त 24 तास झाले नाही, मी कालची एक गोष्ट सांगतो. साताऱ्यामध्ये, साताऱ्याच्या जवळ धावडेशी म्हणून गाव, तिथं आम्ही ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल म्हणून डॉक्टर पेंढारकर म्हणून सातारचे, त्यांनी शाळा 83-84 साली सुरू केली होती. फार चांगली झाली. माझे वडील तिथं 6-7 वर्ष मुख्याध्यापक, पहिले मुख्याध्यापक म्हणून होते. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही तिथे ग्रंथालय सुरू करायचं म्हणून जरा गेले महिनाभर मी ते सगळं आव्हान सगळ्यांना करतोय. त्या निमित्तानं काल मी डोंबिवलीला गेलो होतो. ठाणे आणि डोंबिवलीला आमच्या पुस्तक प्रेमी समूहातल्या काहींनी उत्स्फूर्तपणे पुस्तकही दिली आणि मदतही केली त्याला. त्यासाठी मी गेलो होतो. पै, कुंडलिक पै म्हणून, त्या पै नावाच्या व्यक्तीनं गेल्या 38 वर्ष डोंबिवलीमध्ये एक ग्रंथालय सुरू केलं. अत्यंत प्रसिद्धी प्रमुख माणूस आहे. पण आज त्यांच्याकडे 4.5 लाख पुस्तकं आहेत. त्यांचे 6-7 हजार मेंबर आहेत. पुण्यात सुद्धा त्यांचे मेंबर आहेत. त्यांची गाडी आठवड्यातनं एकदा इथे येते. ऑनलाईन त्या ऍपवरून आपण ग्रंथ सांगायचे, ते आणून देतात ते, आणि ती गाडी परत जाते. पुढच्या आठवड्यात पुन्हा घेऊन जाते त्या पुस्तक जत्रा ते करतात. मोठा रस्ता येतो तिथे, लक्ष्मी रोडसारखा रस्ता, तिथला जो मानपाडा रोड आहे त्या रोडवर पूर्णपणे रेड कार्पेट टाकलेलं असतं आणि पहाटे 5 वाजता 1 लाख पुस्तकं पसरलेली असतात. लोक येतात, रात लावून येतात, आपल्याला आवडीचं पुस्तक घेऊन जातात मोफत. काल मी गेलो, 1-2 दिवस अगोदर फक्त त्यांना कळलं होतं की आम्ही येणार आहोत म्हणून. त्यांनी 700 शालोपयोगी पुस्तकं काढून ठेवली. आणि 700 पुस्तकं माझ्या गाडीमध्ये डिकी आणि मागची सीट भरून मी साताऱ्याला लागली. वाचक म्हणले तर त्यांनी मला सांगितलं की दर महिन्याला आमची 60 ते 70 हजार पुस्तकं लोक घेऊन जातात आणि पुन्हा आणून देतात. आदान प्रदान नावाची एक त्यांची चळवळ आहे. आदान प्रदान, त्यात अगदी आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते मराठीमध्ये 26 वर्ष येऊन गेले असेल ग्रंथालय. तर ते अनेक लोक तिथे येतात आणि त्या आदान प्रदान मध्ये सहभाग करतात. मराठी वाचक हा मराठी मागं पडणार नाही. फार तर तो थोडंसं विस्कळीत, थोडंसं दूर दूर गेलेला आहे असं आपण म्हणून पाहतात केंद्रापासून. आपल्याला वाटते की मला पुण्यामध्ये गर्दी जमणं अवघड आहे किंवा माणसं कमी येणार, पण अशा मी कालचा 1 दिवसाचा तो प्रसंग बघून तरी मला खूप खूप आशा वाटते. आणि मला आवर्जून सांगतो असं वाटतं की मराठी वाचक आणि मराठी पुस्तकं ही अपुरी पडणार नाही. तर कधीच त्या मराठी भाषेला सुद्धा मराठी. काल मी ते पै नावाच्या नॉन मराठी कारवारी माणूस आहेत, त्या माणसाने गेली 38 वर्ष एवढं करावं. एवढं म्हणजे त्यांनी पुस्तक जत्रा जो उपक्रम केला होता त्याचं उद्घाटन त्याला 3 मजली पुस्तकांचं, कुठेही त्याला चिकटपट्टी किंवा डिंक लावला नव्हता. 3 मजली पुस्तकांचं राम मंदिर केलं. 3 मजली 35 फुटाचं. त्या राम मंदिराचे आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ बघून मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे. पुन्हा एकदा या पाऊलवाटेला पूर्णपणे तुम्ही पाऊलवाटेवर जाऊन ती विकत घेऊन तुमच्या घरामध्ये ठेवून इतरांना देऊन, भेट म्हणून देऊन त्याचा आस्वाद घ्यावा. आणि ते एक 4 वेळीचं काय होईल आपण पत्र, मी मेल म्हणत नाही, व्हॉट्सअप म्हणत नाही, मॅडमला पाठवावं अशी मी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. डॉक्टर संदीप सोत्री बोलले खरं आहे. पुणेकरांना माहिती आहे की कार्यक्रमांना किती गर्दी होते. मुद्दाम कायम सांगतो की कोणत्याही कला आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं का मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचा हा विषय संपलेला आहे. तर मी पालकांना एवढंच सांगतो की तुम्ही शाळेत गेल्यावर एवढंच विचारा की तुमच्याकडे संगीत शिक्षक आहे का, तुमच्याकडं कविता म्हणून घेतल्या जातात का, तुमच्याकडं मी वाचलेलं पुस्तक याच्यावर मुलांना बोलायला देता का, तुमच्याकडे कथाकथन करायला मुलांना सांगता का, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी वक्त्यांना तुम्ही बोलवता का.
ते मला महत्वाचे प्रश्न विचारत असतो आणि ही चळवळ आम्ही सातारमध्ये ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून चालू. माझ्या लक्षात आलं की बऱ्याच मिशनरी स्कूल्स आहेत, इंग्रजी माध्यमाच्या सगळ्या स्कूल्स आहेत. वाईला गेलो तो प्रणव सखदेव हा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता आहे, कृष्णात खोत हा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहे, शरद तांदळे, विनोद शिरसाट सर. मी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये व्याख्यान कोणाला बोलवलं तरी कुणी नाही सांगितलं. मला एवढंच सांगायचं की पालकांना की हे झालं पाहिजे, कारण मराठीतून बोलल्यानंतर लहानपणापासून तर मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांना भावभावनांचा एक परिणाम त्याच्यावर निर्माण होऊ शकतो आणि त्याचे पुढचं मराठी जास्त टिकवण्यामध्ये सध्यात जास्तीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग जो आहे ना तो आघाडीवर आहे, नाईलाज असतो असं म्हणू आपण. म्हणजे मी सांगेन की आमच्या शाळेमध्ये 55 मुलं परप्रांतीय आहेत. MIDC शाळा आहे काय, ते गेंडामळ वंचित नागेवाडी, ही सगळी परप्रांतीय मुलं बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, अगदी बंगाल, ही सगळी मुलं मराठी कविता अतिशय उत्कृष्ट म्हणतात, मराठीत बोलतात आणि मराठीमध्येच त्यांचा सगळा व्यवहार. पण त्याचं कारण काय तर माझ्या लक्षात आलं की कारण त्यांचे आई वडील जे आहे मजूर काम करणारे ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवू शकत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या शाळा या शिक्षणासाठी पहिल्या नाहीच सुरक्षिततेसाठी आहे. म्हणजे दिवसभर जेव्हा जातात तेव्हा माझी मुलं शाळेमध्ये सुरक्षित राहतील आणि ती मराठी करतात. त्यामुळे आपल्याला हा विचार केला पाहिजे. मराठी शाळा हे टिकल्या पाहिजे एवढ्यासाठी महत्वाचं, तर ते आपलं विशेषतः लक्ष पाहिजे. तेव्हा आपण वेगवेगळे प्रयोग करत राहिला पाहिजे आणि त्याचा नक्की परिणाम होईल असं मला वाटतं. मी यानंतर मान्य स्वप्नील कोरे हे विशेषतः कवी आहेत, चित्रपट अभ्यासक आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, सर्व विषयावर लिखाण करतात. त्यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने या ठिकाणी या पुस्तकावर आपलं बरोबर. साताऱ्यातील प्रतिभा आणि रसिकता याचं समर्थ दर्शन घडवणारा हा सोहळा आहे असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. श्री चिटणीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय आणि आधीच मी जे सुरुवातीला वाक्य म्हटलं ते कार्य ग्रंथ महोत्सवातून, सातारा ग्रंथ महोत्सवातून गेली अनेक वर्ष श्री चिटणीस तर सतत करत आहे. आपण सगळेजण पुण्यात आता जो ग्रंथ महोत्सव झाला त्याला प्रचंड प्रतिसाद जो मिळाला त्याला साक्षा. पण सातारा मध्ये जो भरभरून प्रतिसाद मिळतो आणि अखंड चाललेला जो उपक्रम आहे त्याचे एक चिटणीस अग्रणी आहे. चिटणीस डॉक्टर पंडित मॅडम, डॉक्टर श्रोत्री सातारचे, ज्यांनी पुस्तक प्रकाशित केलं ते सुवा जोशी वाईचे, असा सगळा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. डॉक्टर श्रोत्री यांच्यानंतर बोलणं खरोखर अवघड आहे. अतिशय उत्स्फूर्तपणे ते बोलले आणि लवकरच पुणेकरांसाठी मला वाटतं 23 एप्रिलला लोकमंगल ग्रुपप्रमाणेच प्रतिष्ठित व्यासपीठावर त्यांना ऐकण्याचा योग सगळ्या पुणेकरांना येणार आहे. त्याची घोषणा लवकरच होईल, उपचार फक्त बाकी आहे. आपण म्हणतो कवितांची पुस्तकं जात नाहीत, सुवा जोशी सांगतील. आणि दुसरं गोष्ट म्हणजे कविता ऐकायला कवी संमेलनामध्ये सहसा कवीच जास्त असतात, श्रोते म्हणून. पण आजचा कार्यक्रम या ठिकाणी कवी साहित्यिक जरूर आहेत पण अपवाद आहेत. एक रसिक श्रोते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अर्थात तो चिटणीसांचे स्नेही डॉक्टर क्षितिजा पंडित मॅडम आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्नेही या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत, ते मला नमूद करायचंय. प्रसिद्ध कवयित्री शिल्पा चिटणीस, प्रसिद्ध कवी हेमंत जोगळेकर, ज्यांनी आज पाऊलवाट या काव्यसंग्रहावर अतिशय आपुलकीने आणि नेमकेपणाने भाष्य केले असे वारुजीकर, गुलबर्ग्याचे आघाडीचे मराठी कथाकार सर्वोत्तम सताळकर या ठिकाणी आहेत. जुन्या पिढीतील शिक्षक आणि कवी ही ज्यांची ओळख होती, V. गो. साठे, त्यांच्या कन्या अश्विनी पाटणकर आणि श्री पाटणकर हे आवर्जून या ठिकाणी या सोहळ्याला आलेले आहेत.
हे मी या ठिकाणी सांगतो. काही लेखक, काही कवी, कवयित्री यांच्या कलाकृती ज्या असतात त्या पदार्पणातच एक भाग्य घेऊन येतात आणि पाऊलवाट ही साहित्यकृती त्या अर्थाने मला भाग्यवान आहे असं वाटतं. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष हे बिरुद ज्यांना सर्वार्थाने शोभतं अशा डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना, ऋषिकुलातील ज्या आहेत प्रतिभावान कवयित्री अश्लेषा महाजन, त्यांची पाठराखंडीच्या रूपाने लाभलेला आशीर्वाद म्हणूया आपण, शुभेच्छा म्हणूया वयाचा विचार करता. त्याचबरोबर गुणग्राहकतेचा मानदंड ज्यांनी निर्माण केला असे शिरी चिटणीस, त्यांचं पाठबळ, त्यांचं प्रेरणा, प्रोत्साहन असं सगळं, आणि उत्कर्ष प्रकाशन की जे महाराष्ट्रातला आघाडीची प्रकाशन संस्था आहे, दशकानुदशक, वर्षानुवर्ष शब्द पण अगदी योग्य नाही होणार त्याला, अनेक दशकांपासून जी पाय रोवून उभी आहे उत्कर्षाचा झेंडा प्रकाशन क्षेत्रामध्ये, आणि अशा प्रकाशन संस्थेतर्फे पुस्तक निघणं असे सगळे योग या निमित्ताने, पाऊलवाटच्या निमित्ताने जुळून आलेले आहेत. पती डॉक्टर अनिल पंडित यांच्या आठवणींच्या भोवती डॉक्टर क्षितिजा पंडित यांची कविता फिरते. करुण रसाचा परमोत्कर्ष आपल्याला क्षितिजा पंडित यांच्या काव्यामध्ये अनुभवता येतो असं एक नेमकेपणाने भाष्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनी प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे, आणि ते सार सांगून जातं आपल्याला. पंडित यांच्या कवितेचं सार काय, करुण रसाचा परमोत्कर्ष, आणि त्याच वेळेला आशेचे सहस्रदीप लावणारा लखलखता गुलमोहर या कवयित्रीपाशी आहे असं एक विधान ब्लर्ब मध्ये अश्लेषा महाजन यांनी केलेलं आहे. मला वाटते हाही एक क्षितिजा पंडित यांच्या कवितेचा एक वेगळा पैलू आहे. एकीकडे वेदना तर आहेच आहे, पण ती कविता आशावाद देखील जागवणारी आहे हे या निमित्ताने आपल्याला लक्षात येईल. पाऊलवाट या काव्यसंग्रहामध्ये आठवणींच्या सावल्या अतिशय दूरवर अशा पसरलेल्या, सगळ्यात जवळपास कवितांना त्या सावल्या व्यापून टाकतात असं आपल्याला दिसतं. तर सावली म्हटलं की ती मनाला शीतलता देते, पण ही सावली शीतलता देणारी आहे का, हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. भरभक्कम वृक्षासारख्या आणि आधारवड असलेल्या पतीच्या आठवणींची ती सावली आहे, आणि आठवणी या सहसा वियोगानंतरचं रूप असते, आणि वियोगात वेदना अपरिहार्यपणे येत असते. अस्वस्थता हा वियोगाचा एक स्थायी भाव असतो, आणि म्हणूनच पाऊल वाटेवर पडलेल्या या आठवणींच्या सावल्या वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या. कवी, कवयित्री यांचे शब्द मनातील तरंगाचे मूर्त स्वरूप असते. भावनांचा, त्यांच्या मनात ज्या भावना साचलेल्या असतात तो कल्लोळ शब्दामधून उमटतो. पूर्वी कोणत्या कवीनी या पद्धतीने लिहिलं आहे अशासारखा विचार देखील हा कल्लोळ आपण मनातून ज्या करतो शब्दरूपात त्यावेळेला कवीला स्पर्श करत नाही. म्हणजेच अनुकरणाचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. पण पुस्तक रूपाने ज्या वेळेला साहित्यकृती येते तेव्हा त्या साहित्यातील, त्या काव्यातील सात पडसाद काय आहे हे शोधायला सुरुवात होते, आणि ते स्वाभाविक आहे. समीक्षकांकडून, जाणत्यांकडून, अभ्यासकांकडून, आणि त्याचबरोबर रसिकांच्याकडून सुद्धा. क्षितिजा पंडित यांची कविता अनुकरण करणारी नक्कीच नाही, तरी सुद्धा ती एक आत्ममग्न अशी कविता आहे. वेदनेतून ज्यांच्यातील कवयित्री विजेसारखी चमकून उठली अशा इंदिरा संत यांच्या कवितेशी क्षितिजा पंडित यांच्या कवितेचं नातं आहे असं मला राहून राहून वाटतं. फर्ग्युसन मध्ये शिकताना इंदिरा संत आणि नारायण संत यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली,
त्या त्यांचा विवाह झाला आणि या दाम्पत्याचा सहवास हा काव्यसंग्रह एकत्रित असा प्रकाशित झाला. त्यातल्या जर आपण इंदिरा संतांच्या कविता पाहिल्या तर त्या काही वेगळेपण आपल्याला जाणवेल असं नाही. एक साध्या सहज म्हणजे साध्या सहज असू नयेत असला भाग नाही, पण इंदिरा संतांना आपण मराठी वाङ्मय विश्व ज्या कारणाने ओळखतो त्या कविता त्या सहवास मधल्या कविता. पण पतीच्या वियोगानंतर इंदिरा संत यांची कविता वेदनेच्या केंद्राभोवती अखंड फिरत राहिलेली आपल्याला दिसते. दुःख तुझे वेदनेस काय कमी, सुटकेचा भास पुरा, जाईल ते जाईल, अशी इंदिरा संत यांची कविता. वेदनेचं आत्मनिष्ठ सौंदर्यपीठ अशा शब्दामध्ये समीक्षक अरविंद वामन कुलकर्णी यांनी इंदिरा संत यांच्या कवितेचं वर्णन केलेलं आहे. मराठी साहित्यातील आत्मनिष्ठ सौंदर्यपीठाचा परीघ विस्तारणारी डॉक्टर क्षितिजा पंडित यांची कविता. टाकून अवघा तोल तुझ्यावर, ढगाढगातून चाला याचे, उंपड तारावरून विजेच्या कुशाल पाऊल टाकायचे, असं पती संदर्भात इंदिरा संत निघून गेल्या. आणि त्याच रीतीने जीवलगाच्या पाठबळावर कवयित्री क्षितिजा पंडित यांनी प्रवास केला. ती सोबत थांबल्यावर पंडित म्हणतात, सगळीकडे भासताना अस्तित्वाच्या जाणीवा, सांगेल का कोणी मला की शोधू तुला कशी मी पुन्हा. मराठी काव्य रसिकांना त्यांची कविता भावेल हा मला विश्वास वाटतो. त्याचबरोबर पाऊल वाटेनंतर काव्य क्षेत्रात पंडित यांची पावलं आणखी पुढे पडत राहतील. त्यांचे पुढचे काव्यसंग्रह देखील रसिकांच्या भेटीला येतील हा विश्वास व्यक्त करतो. शिरीष चिटणीस यांनी मला निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आणि माझं भाष्य ऐकून घेतल्याबद्दल आपणा सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. नमस्कार. एका कवीने अतिशय स्फूर्तपणे चिंतनात्मकरित्या पाऊलवाट या कविता संग्रहाबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि विशेषतः त्यांच्या कवितांची इंदिरा संतांच्या कवितांबरोबर जी तुलना केलेली आहे ती मला असं वाटतं की डॉक्टर क्षितिजा पंडित यांना पुढे कविता लिहिण्यासाठी, लेखन करण्यासाठी बळ देत राहिल्याबद्दल मला विश्वास वाटतो. यानंतर ज्यांनी हा कविता संग्रह अतिशय मनपूर्वक वाचला आणि ब्लरवर जे काही त्यांनी म्हटलेलं आहे किंवा त्याचं सातारमध्ये सुद्धा भाषण मनोगत सगळ्यांना आवडलं अशा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री अश्लेषा महाजन त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी नकोच मला राजरस्ते, आखीव रेखीव सुबक देखणे गुळगुळीत. मला हवी पाऊल वाट, वेडी वाकडी चढ उतारांची, खाच खळग्यांची, वळणावळणांची. जिथून चालता चालता चुकून कधी ठेच लागली, तोल गेला तर तू सावरशील मला, हात देशील आधाराचा पुढची वाट चालताना. म्हणूनच नकोच मला राजरस्ते, आखीव रेखीव सुबक देखणे. डॉक्टर क्षितिजा पंडित यांच्या या कवितेचा मोह इथे वाचून दाखवण्याचा मोह मला अनावर झाला. कारण मला असं वाटलं की ही कविता म्हणजे त्यांच्या संपूर्ण ह्या संग्रहाचं एक सूत्र आहे. आधीच्या वक्त्यांनी त्याविषयी बरीच मतांतर मांडलेली आहेत. त्यामुळे माझं काम थोडंसं सोपं झालेलं आहे. आधीच्या वक्त्यांचे मुद्दे काही मी रिपीट करणार नाहीये, त्याची पुनरुक्ती करणार नाहीये. मगाशी शिरीष चिटणीस यांनी असं म्हटलं की कवींचा मला हेवा वाटतो किंवा असं काहीतरी, अशा अर्थी काहीतरी.
मला एक हिंदीत काही पंक्ती आठवल्या, त्या मी लगेच इथे नोंदवून ठेवल्या. त्या अशा आहेत बघा. हम चुनते नहीं जन्म को, ना प्यार को, ना मृत्यु को. जन्म हमें चुनता है, प्यार हमें चुनता है, मृत्यु हमें चुनता है. इसी तरह हम चुनते नहीं कविता को, कविता हमें चुनती है. मला वाटतं क्षितिजाताईंना कवितेनं, हिंदीत म्हणायचं तर चुनलं आहे, म्हणजे पकडलं आहे म्हणूया आपण क्षणभर. कवितेची वाट त्यांना सापडली फार पूर्वी. म्हणजे त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलं की 9वीत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली वगैरे. त्यामुळे कवितेचीही त्यांना पाऊलवाट सापडलेली आहे आणि कविता त्यांच्या प्राणांमध्ये, श्वासांमध्ये अगदी एकरूप झालेली आहे असं वाटतं. ती प्राणांमध्ये असं ते गुरफटलेली आणि श्वासांमधूनही अविरत परिमळलेली. ती झोका देता घेते हलके ठेका, ती झोका देता घेते हलके ठेका. त्या कवितेसाठी चुकतो काळीज ठोका, त्या कवितेसाठी चुकतो काळीज ठोका. त्यामुळे हा काळीज ठोका चुकण्याचा प्रसंग कवयित्रीवरती वारंवार येत राहतो आणि पुढे येत राहणार आहे. वारंवार साताऱ्याचा उल्लेख होतो आहे आणि मला सांगायला आवडेल की सातारा हे माझं आजोळ आहे. त्यामुळे माझाही साताऱ्याविषयीचा जिव्हाळा. मी सातारला याच पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी गेल्या महिन्यात गेलेले होते. त्यामुळं आधी कवितेच्या पुस्तकाला ब्लर म्हणजे पाठराखण लिहिण्यासाठी म्हणून मी हा कविता संग्रह वारंवार वाचला. मग दुसऱ्यांदा साताऱ्यामध्ये पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला काहीतरी बोलायला हवं म्हणून पुन्हा एकदा तो नव्यानं वाचला आणि काही नोट्स काढल्या. आणि त्या नोट्स मी अशाच पुस्तकात होत्या आणि तेवढ्यात मला शिरीष चिटणीस सरांचा फोन आला की आपण पुण्यातही करतोय. आणि त्याची कुणकुण मला लागलेली होती, कारण साताऱ्यातच हा विषय झाला होता की सबनीस सरांच्या उपस्थितीमध्ये आपण पुण्यामध्ये हा कार्यक्रम पुन्हा एकदा घेणार आहोत. त्यामुळे तिसऱ्यांदा हा कविता संग्रह मी पुन्हा वाचला आणि त्याची काही वैशिष्ट्य जी मी ब्लर्बमध्येच लिहिली आहेत ती थोडीशी तुमच्या समोर ठेवते. क्षितिजा पंडित यांच्या कवितांमधल्या पंक्ती अतिशय बोलक्या आहेत. त्यात कवयित्रीचं जगणं प्रतिबिंबित झालंय. उपमा अलंकारांचा सोस नसलेली सोपी, संयत, प्रांजळ म्हणजे अगदी प्रामाणिक अभिव्यक्ती आणि प्रासादिकता ही या कवितांची वैशिष्ट्ये आहेत. मगाशी मी कविता जी सुरुवातीला पेश केली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ही जी प्रासादिकता आहे, साधेपणा आहे, सोपेपणा आहे, तो आपल्याला त्यामध्ये दिसलेला आहे. आणि आपल्याच लयीमध्ये मग्न, ज्याचा उल्लेख स्वप्नील पोरे सरांनी मगाशी केला की आपल्याच लयीमध्ये मग्न अशी ही पाऊलवाट म्हणजे पर्युत्सुक भावभावनांची सुखद गोंजळ आहे असं मला इथे म्हणावंसं वाटलं. यामध्ये जे मी मगाशी पुन्हा एकदा प्रासादिकता, प्रांजळ, संयत, सोपी हे जे शब्द वापरले आहेत त्याच्याविषयी मला थोडंसं आपल्याशी बोलायचं आहे. जेव्हा पहिली आमची भेट झाली, क्षितिजाताई माझ्या घरी आल्या होत्या, तेव्हा अशा बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या इकडच्या तिकडच्या. आणि त्यामध्ये त्या म्हणाल्या, कशी वाटते माझी कविता? साधीच आहे, माझी कविता सोपीच आहे वगैरे असं त्या म्हणाल्या. तेव्हा मला असं वाटलं की सोपी, अवघड, अलंकारिक, अमुक तमुक असं काही नसतं. कविता ही कविता असते. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आठवले. त्यांनी असं म्हटलंय की राजहंसाचे चालणे जगी चालिया देखणे, तरी मग काय कोणी चालूच नाही. तसं तो विचार माझ्या मनात आला. मी बोलून नाही दाखवला तो. आज मला संधी मिळाली इथे बोलण्याचा की ठीक आहे ना, राजहंस वेगळ्या पद्धतीनं चालतो, आपण आपल्या पद्धतीनं चालायचं. आपण आपला आवाज, आपल्या भावभावना, आपली अभिव्यक्ती ही आपली प्रांजळपणे मांडत राहायची. आणि तोच सगळा प्रांजळपणा इथल्या या संग्रहातल्या सगळ्या कवितांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
या कवितांवर विचार करत असताना मी बऱ्याच ठिकाणी काही खुणा वगैरे केलेल्या आहेत. त्याचा मोह थोडासा काढते कारण मलाही 10 मिनिटं दिलेली आहेत. पण असाच विचार करत असताना मला एकदम आठवलं की कविता का लिहिली जात असेल बरं, का म्हणजे आता मी पण कविता लिहिते, कविता का लिहिली जात असेल याबद्दल कोणी काय काय लिहून ठेवलंय. तर मग बरेच संदर्भ बऱ्याच लोकांनी काय काय त्याच्यावरती म्हणून ठेवलेलं आहे ते मला असं समोर आलं वाचता. आणि मला एक संस्कृत कवी मम्मट याची एक पंक्ती आठवली. कॉलेजमध्ये असताना आम्हाला त्याचा वेचा होता. त्यातल्या त्या 2 ओळी अशा आहेत की काव्यम यशसे अर्थकृते शिवेतर क्षतये सद्य पर निर्वृतये आणि शेवटचं सर्वात महत्वाचं कांता संमित तयोपदेशयुजे. मग मी म्हटलं की क्षितिजाताईंची कविता यात कुठे बसते. तर काव्यम यशसे यश मिळवण्यासाठी किंवा यश मिळेल या आशेनं यांनी लिहिली आहे का, तर नाही. त्यांनी स्वांत सुखाय लिहिली आहे. अर्थकृते पैसा मिळवण्यासाठी कविता लिहिली आहे का, अर्थातच नाही. त्याच्या पुढचं आहे शिवेतर क्षतये म्हणजे अमंगलाचा नाश करण्यासाठी. इथे मी थबकले. हो खरंच मम्मटांनी जे म्हटलंय की अमंगल गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. कवयित्रीनं स्वतः जे सांगितलं ते आहे की दुःख भय या सगळ्या गोष्टी आहेत. हा पण अमंगलाचाच एक भाग आहे. तर त्याचा नाश करण्यासाठी कविता लिहिली गेली आहे का, तर होय. आणि त्याच्या पुढचं जे आहे सद्य पर निर्वृतये, त्याचा अर्थ असा की सद्य आणि पर म्हणजे आत्ताचा काळ आणि पुढचा काळ किंवा इहलोक आणि परलोक ह्या विषयीचं चिंतन ज्यामध्ये मांडलं गेलंय असं काहीतरी मांडण्यासाठी तर तेही आहे. आणि त्याचा उल्लेख मी जाता जाता नकळत ब्लर मध्ये केलेला आहे. ते वाक्य मी वाचून दाखवते. डॉक्टर क्षितिजा यांनी आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय व्यवसायात अल्ट्रासोनोग्राफीतून अल्ट्रासोनोग्राफीतून आरपार पाहण्याचे आणि आजमावण्याचे कौशल्य विकसित केलेले आहे. स्वांत सुखाय लिहिलेल्या त्यांच्या कवितांमधूनही पल्याडचे काही पाहण्याची वृत्ती आपल्याला दिसते. त्यामुळं ही पण त्यांच्या कवितेच्या बाबतीत मम्मटाची ही पण एक व्याख्या लागू झालेली आहे. आणि पत्नीनं कांता संमित तयोपदेश युजे मधला पत्नीनं अतिशय हळुवारपणे पोटात शिरून प्रेमाने एक हितगुज करत एखादी गोष्ट सांगणे गळी उतरवणे यासाठी सुद्धा कविता लिहिली जाते किंवा यासाठी कविता लिहिली जात असावी. तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला या कवितांमध्ये दिसते. तर कवितांविषयी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला जातो, विचार होत राहतो आणि त्यातून अशा वेगवेगळ्या परी आणि मिती सापडत जातात. या संग्रहाच्या निमित्ताने मला यातलं जे दृक्मूल्य किंवा काय म्हणता येईल दृश्य मूल्य आहे, त्यांची जी चित्र आहेत त्या चित्रांविषयी अनेकदा बोललं गेलेलं आहे. अतिशय सुंदर चित्र काढलेली आहेत आणि त्यांची रसिकता, कवयित्रीची रसिकता या चित्रांमधून त्या जलरंगामधून अशी झिरझिरत्या जलरंगामधून आपल्याला दिसते. जशी त्यांची कविता आहे तशीच त्यांची चित्र आहेत असं मला जाणवतं. त्यामध्ये खूप सारे रंग वापरलेले नाहीत. तुमच्या लक्षात येईल की अगदी मोजक्या रंगामध्ये त्यांनी चित्र काढलेले आहे. हाच धागा आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये दिसतो की खूप काहीतरी भरगच्च त्याच्यामध्ये आहे आणि खूप कोंबून कवितेमध्ये भरलंय असं नाही. आणि तोच धागा आपल्याला त्यांच्या चित्रांमध्ये दिसतो. चित्रमय कवितांचं पुस्तक हे अतिशय वेगळ्या पद्धतीचा हा प्रयोग आहे आणि त्या प्रयोगासाठी हे पुस्तक आपण जरूर विकत घेऊन वाचावं असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. अतिशय उत्तम निर्मिती या पुस्तकाची झालेली आहे. अक्षर जुळणी, आकर्षक मुखपृष्ठ याविषयी आपण सातारमध्ये पण बोललो होतो. आणि पाऊलवाट हे जे कॅलिग्राफी आहे, हे जे सुलेखन आहे ते अतिशय त्या संपूर्ण कविता संग्रहाला उचलून धरणारं, त्याचा अर्थ वर काढणारं
नवनीतासारखं वर काढणारं असं आहे. आणि त्याची जी लय आहे त्या कॅलिग्राफीची ती अतिशय आकर्षक आहे. त्यामुळं असं हे अतिशय चांगलं छान पुस्तक आपल्यासमोर आलं आहे. ह्या पुस्तकाला पाठराखण लिहिताना मला खूप अतिशय आनंद मिळाला. आजोळचं काम आहे हे तर त्यात होतच, पण त्याहीपेक्षा मला या साध्या सरळ म्हणजे मगाच्या ज्या ज्ञानेश्वरांच्या ओळींचा उल्लेख झाला त्याप्रमाणे आपल्या चालीनं चालणाऱ्या अशा ह्या साध्या सरळ सोप्या कविता आणि आधी सरांनी म्हटल्याप्रमाणे स्वप्नील पोरे सरांनी म्हटल्याप्रमाणे की त्या वरवर साध्या दिसतात पण त्याच्या आतमध्ये आंतर्यामी क्षितिजाताईंनी जे काही अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभवातून ही कविता आली आहे. पण अनुभव जरी प्रखर असले, अनुभव जरी जीवनाला व्यापून टाकणारे असले तरी त्याची अभिव्यक्ती करताना त्यांची ती सौम्य झालेली आहे. अभिव्यक्तीमध्ये तो प्रखरपणा उतरलेला नाहीये आणि हेही या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. जाता जाता एकच उल्लेख करते की या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिरीष सर अतिशय छान पद्धतीने करताय. प्रत्येक वेळी त्यांनी एक नवीन विचार मध्ये पेरलेला आहे. म्हणजे शाळांमध्ये शाळा कशा असाव्यात पासून तर वाचन संस्कृतीचा परीख कसा हलतोय किंवा अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे विचार प्रत्येक 2 भाषणांच्या मध्ये पेरलेले आहेत. तेव्हा हा मला एक वेगळा सूत्रसंचालनाचा एक वेगळा प्रकार वाटला. त्याचा मी इथे उल्लेख करते आणि माझी दिलेली वेळ संपलेली आहे असं मला वाटतं. आणि सबनीस सरांचं भाषण ऐकायला मी खूप उत्सुक आहे. त्यामुळे इथेच थांबते. धन्यवाद. सबनीस सरांनी बोलण्याच्या आधी मी सांगेन की त्यांची 75वी सुरुवात झालेली आहे आणि मी त्यांची मला असं वाटतं जे लेख मागवतोय आणि त्या उत्स्फूर्तपणाने लेख येत आहेत महाराष्ट्रातून. एक 2-3 तरी पुस्तकं त्याच्यामध्ये निघतील. मला असं वाटतंय की पहिलं पुस्तक जूनच्या सुरुवातीला त्या संदर्भातलं येईल. या ठिकाणी विशेषतः मला डॉक्टर पंडितांच्या जावयाचं कौतुक करायचे नकुल रेखेचं. मला 2 वेळाच मी भेटलो, सातारच्या प्रकाशन समारंभामध्ये आणि आता लोकार्पण समारंभामध्ये. परंतु जावई कसा असावा तर नकुल रेखेसारखं असं मला वाटतं. उभं राहून सगळं पाणी देणं असेल, सर्व व्यवस्था करणं असेल आणि अतिशय मुलाप्रमाणे तो जे काही करतोय ते मला कौतुक वाटलं. आणि अशीच मंडळी समाजामध्ये असली पाहिजे. मी डॉक्टर श्रीपाल सबनीसांना विनंती करतो की त्यांनी आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांचं एक पुस्तक घेऊन स्वागत. त्याचबरोबर अनुजाचं पण पुस्तक देऊन त्या ठिकाणी स्वागत करावं. कारण हा कविता संग्रह येण्यामध्ये त्या दोघांचंही आणि नातीचं विशेषतः कौतुक आहे. टाळ्या वाजल्या. आज हेमंत जोगळेकर माझे आवडते कवी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत सरांनी करावं. आणि सातळकर या ठिकाणी आले. त्यांची पुस्तकं वाचतोय मला अतिशय आवडतात. मला जोशी सरांनी तुमचं पुस्तक भेट दिलेलं होतं. मला अतिशय तुमचे रेफरन्सेस तुमचं सगळं आवडलेलं आहे. श्रीपाल सबनीसांना विनंती करतो की गुलबर्ग्याहून आलेले सगळ्यांनी टाळ्या वाजवली. अतिशय मराठीचं धन्यवाद. आणि आता माईक मी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्याकडे. या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख संयोजक, सर्व समाज आणि संस्कृतीचं मंगल व्हावं असा ध्येय त्यांच्या भूमिकेमध्ये आहे. ज्यांच्या संस्थेच्या नावामध्ये असे लोकमंगलचे सन्माननीय शिरीष चिटणीस, या पाऊलवाटच्या कवयित्री डॉक्टर क्षितिजा पंडित, पुस्तकाचे प्रकाशक, सर्व लेखकांचा उत्कर्ष करता करता आपल्या प्रकाशन संस्थेचाही उत्कर्ष करून घेणारे सन्माननीय सुहा जोशी, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या
ज्यांनी सुंदर पाठराखण केली आहे, त्या अश्लेषा महाजन, ज्यांनी अत्यंत सुंदर अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं भाष्य या पुस्तकावरती केलं, आणि विशेषतः ज्यांनी इंदिरा संत आणि आमच्या क्षितिजा ताईची तुलना करून तो एक मुद्दा नवीन मांडला आपल्यासमोर, ते स्वप्नील पोरे. सातारचं भूषण, प्रवास वर्णन आणि निसर्ग चित्रामध्ये रमणारे डॉक्टर श्रोत्री. या कार्यक्रमाला उपस्थित शिल्पाताई, सन्माननीय हेमंत जोगळेकर, सन्माननीय पत्रकार, ज्यांनी अत्यंत सुंदर, कुठल्या पेपरमध्ये लिहिलंय मला माहित नाही, पण आज लेख आलेला आहे, समीक्षा लेख या पुस्तकावरचा, ते श्रीनिवास वारुंजीकर, त्याचबरोबर सर्वोत्तम सताळकर आणि विशेषतः अनुजाताई, अमृताताई, जावाई आणि नाथ. आणि या कवितेवरती, कवयित्रीवरती आणि डॉक्टर अनिल यांच्यावरती प्रेम करणारे आपण पुणेकर असून सुद्धा इतकं अस्सल प्रेम करतात याचं मला आश्चर्य वाटतं, आणि त्याचं मी समाधानही व्यक्त करतो. साताऱ्याची ही परंपरा श्री चिटणीसांनी, आता ती सातारची आहेत की पुण्याची हे कळणं कठीण आहे. इतकं सातारचा सुंदर चेहरा निर्माण करणारे, सांस्कृतिक समृद्धी करणारे श्री चिटणीस पुण्यातल्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये रुतले, रमले, आणि आता त्यांनी अशा प्रकारचं अनेक लेखकांच्या, कवींच्या, कलावंतांच्या पुस्तकांचं प्रकाशन असो, चर्चासत्र असो, हे अनेक वेळा ते घेत असतात. या माणसाला काय मिळतं नेमका, हा एक प्रश्न आहे. सध्या सत्तेचं राजकारण, स्वार्थाचं राजकारण, मतदार आणि पुढारी सर्वच स्वार्थी झालेल्या कालखंडामध्ये निस्वार्थ अशा प्रकारची संस्कृती सेवा, समाजसेवा आणि चांगल्या गुणांचं, कलेचं, कलावंतांचं कौतुक करण्याची उदार भूमिका, डोळस भूमिका घेऊन श्री चिटणीस हा संबंधी संस्कृतीची पालखी वाहत आहेत. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करणं माझं कर्तव्य मानतो. सुभा जोशींच्या 40 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये सुमारे 3000 पुस्तकं त्यांनी छापलेली आहेत. बहुतेक प्रकाशक पैसे काढण्याचा विचार करत असतात, आणि शोषणाच्या प्रक्रियेमध्ये लेखक आणि कवीचं शोषण जेवढं प्रकाशकाने केलं तेवढंच कोणीच केलं नाही. परंतु हे पुस्तक मला अपवाद वाटतं. त्यांची इतर पुस्तक मी वाचलेली नाहीत, चाललेली नाहीत, एखाद दुसरं चाललेलं असेल. आता हे बाकी दिले चालतो. मी या पुस्तकामध्ये हा जो कागद आहे मधला, तो 70 GSMचा वरचा कागद आहे, 80 GSM का काय मला कळत नाही, 80 आहे हा GSMचा प्रकार आहे. बहुतेक जनरल पुस्तक ही 70 GSMची असतात, आणि याचं प्रोडक्शन अत्यंत सुंदर आहे. सर्व अर्थानं प्रकाशकानं कुठेही ते कंजूसपणा केलेला नाही. कदाचित सातारकर आहेत म्हणूनच ते असं असेल असं आपण मानूया. मुखपृष्ठकाराचं कौतुक करायला मला चित्र कळत नाही, पण पाऊल वाटेची ती पहिला पाऊलवाट आणि मध्ये पाऊलवाट आणि पुढे ती पाऊलवाट अक्षरामधली आणि वाटेची असं एक सुंदर चित्र या मुखपृष्ठावरती. आणि पाऊलवाटेला किती महत्व आहे जीवनामध्ये, साहित्यामध्ये. जीवनाचं केंद्र कशी पाऊलवाट बनलेली आहे, या कवितांचा केंद्रबिंदू पाऊलवाट आहे, आणि ही पाऊलवाट किती जिवंत आहे, जागती आहे, याची साक्ष या संबंध कविता संग्रहातून मिळते. कविता संग्रहातला ज्या सुंदर अशी रेखाचित्र दिलेली आहेत मध्ये, ती जवळपास सगळी पान, फुलं या स्वरूपाची आहेत. आणि हे संबंध चित्र पाहत असताना कवितेच्या मालिकेमध्ये निसर्गाचं जे बेड आहे ते त्यांचं, मी आता घर पाहिलेले साताराला गेल्यानंतर न बोलवलं तुम्ही जाणार आहे ताईच्या घरी, तो फिनिक्स नावाचा जो बंगला आहे किंवा निवासस्थान आहे, ते अत्यंत फिनिक्स मध्ये एक दुःखाची वेदना आहे. मूळतः तो राखेत अगोदर असतो आणि राखेतून तो उडी घेतो, पण तो अगोदर त्याचा जन्म राखेतून होत असतो. हे नाव कुणाला सुचलं नेमकं? डॉक्टर अनिलांना सुचलं की आमच्या क्षितिजा ताईंना सुचलं की दोघांना मिळून सुचलं? आणि ही संबंध जीवनाच्या संदर्भातली राखेतून उभारी घेण्याची प्रवृत्ती आणि ती कविता ही त्याला ते नाव ठेवतानाच कशी योगायोगानं लक्षात आली असेल, ती चिन्ह त्याच ठिकाणी कशी योगायोगानं दिसली, याबद्दल मला कुतूहल आहे.
या पुस्तकाची अर्पण पत्रिका ही मला अत्यंत महत्वाची वाटते आणि त्या अर्पण पत्रिकेमध्येच या कवितेचा सूर आणि त्या संबंध कवितेचा एकूण सगळे लय तिथे लक्षात येते. तुझ्या सवे जगताना तन कृतार्थ मन कृतार्थ सोबतीने चालताना झाले आयुष्य सार्थ. माझं आयुष्य समृद्ध करणाऱ्या माझ्या अनिलला हा कविता संग्रह अर्पण. आता दुःखाची वेदना तर मृत्यूचा संदर्भ आहेच, पण अनिल या संदर्भातली ती आत्मीयता किती टोकाची असावी, किती सच्ची असावी, किती उत्कट असावी याचा एक शब्द या ठिकाणी आहे. माझं आयुष्य समृद्ध करणाऱ्या इथपर्यंत ठीक आहे, आयुष्य प्रत्येक नवरा बायकोचा समृद्ध करतोच, पण माझ्या अनिलला हे जे माझेपणाची भावना आहे ती हक्काची नव्हे, त्या प्रेमाच्या उत्कटतेची, प्रेमाच्या सच्चेपणाची ती साक्ष आहे. आणि यामध्येच कवितेच्या उत्कटपणाचा संबंध, उत्कटतेची संबंध साक्ष या पहिल्या अर्पण पत्रिकेतून लक्षात येते. मित्र हो, अनेक नवरा बायको जवळजवळ 1% अर्धा टक्का जर सोडले तर सगळ्या नवरा बायकोचं सहजीवन सुंदर असतं, ते आनंददायक असतं, ते सुखदायक असतं. याच्याबद्दल काही भांडणे होतात नाही असं नाही, पण बहुतेक अशा प्रकारचं सहजीवन हे अर्थपूर्ण आणि अत्यंत सुंदर संगीतमय अशा प्रकारचं ते अर्थपूर्ण अशा प्रकारचं सहजीवन आहे. पण आमच्या क्षितिजा ताईच्या सहजीवनामध्ये जो आनंदाचा भाग आहे तो काही काळ झाल्यानंतर त्याची संबंध कविता एकेका प्रसंगाचं दर्शन घडवते आहे. एक प्रसंगातून एक कविता जन्माला येणं अशा प्रकारची एकूण कवितेची संबंध निर्मिती प्रक्रिया त्या प्रसंगातून निर्माण होत असताना त्या कवितेला, आणि तरी असं सुरुवातीला अनेक लोकांची मदत घेतली. मला वाटतं तो न्यूनगंड त्यांच्यामधून आता त्यांनी काढून टाकावा. हा पहिला कविता संग्रह आहे. मला अजून या क्षणाला कळाला आता ते तो वाचल्यानंतर, ती कविता वाचतानाही मला कळालं नाही, वाचलं आता लक्षात आलं नाही, इतकी ती जबरदस्त अशा प्रकारची अस्सल कविता आहे. कारण ती अनुभूती अस्सल आहे. कविता जीवन जगण्याची प्रवृत्ती प्रामाणिकपणातून जगण्याचा प्रयत्न आहे. कविता ही प्रामाणिक आहे, जीवनाचं नातंही प्रामाणिकपणानं जपतात. आणि म्हणून संबंध प्रामाणिकपणाच्या मुशीतून जीवनाचे अनुभव घेत असताना आणि अभिव्यक्त होताना ती शैली ही आणि तो मूळ अनुभव सुद्धा प्रामाणिकपणानं संबंध रंगलेला आहे. मूलतः संवेदनशीलता ही माणसाचा प्रमुख गुण आहे. सगळ्यात बुद्धिमत्ता महत्वाची मला वाटत नाही, आणखी कुठलाही गुण मला महत्वाचा वाटत नाही. माणूस किती आणि कसा संवेदनशील आहे, तो कसा अभिव्यक्त होऊ शकतो, याच्यावरती त्या माणसाचं माणूसपण हे मी अधिक महत्वाचं मानतो. आणि आमच्या क्षितिजा ताईची संबंध प्रतिभा क्षमता एकूणच सगळ्या कवितेमधून सिद्ध होताना ही संवेदनशीलता प्रत्येक ठिकाणी मला निश्चित जाणवते. प्रत्येकाची पाऊलवाट वेगळी असते. क्षितिजा ताईची सुद्धा पाऊलवाट वेगळी असली पाहिजे. ती एकट्याने जगता जगता पुन्हा जोडीदार भेटतो आणि ती पहिली कविता त्या पाऊलवाटीची ती त्या ठिकाणी निर्माण होते. त्या कवितेमध्ये खरं म्हणजे एक विरोधी अशा प्रकारची लय आहे आणि ती लय महत्वाची मला वाटते. सुरुवातीला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं दिवस रात्र ऊन पाऊस थंडी वारे असं म्हणताना अचानक अनपेक्षितरित्या तनमनाला मुळापासून हादरवून टाकणारा झंझावात, एक ज्वलंत अनुभव, एक दाहक सत्य, एक जळजळीत वास्तव, शब्दाला गोठवून टाकणारं अशा प्रकारचं ते वर्णन त्या संकटाचं केलेलं आहे. हे संकट कोणतं आहे काय आपल्याला आता माहित असल्यामुळे कळतं. ज्याला हे नौखा वाचक असेल, त्याला त्या ऑपरेशनची कल्पना नसेल, ज्याला कर्करोगाची कल्पना नसेल, त्याला काहीही कळणार नाही. पण या शब्दांची तीव्रता आणि प्रखरता आणि उत्कटता एवढ्या टोकाची आहे की ते काळजाला भिडून मेंदूला ते शब्द सगळे पुकारतात. मेंदूला सुन्न करून टाकणारं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे. कविता उपजत अशा प्रकारची सहज तो अनुभवच येत बोलतो आहे. कविता जशी त्याला सुचते असं मी म्हणत नाही, तो अनुभवाने ते कवितेचे शब्द आपले स्वीकारलेले आणि त्यातून तो व्यक्त होतोय. आणि नंतर दुसरं टूक ही संबंध संकटाची अनुभूती घेत असताना संकटावर मात केल्यानंतर मात त्यांनी केली आहे का, त्याला 2-3 संदर्भ आहेत. एक ईश्वराच्या अस्तित्वाचा संदर्भ आहे. अस्तिकाने असण्याचा एक फायदा असतो, नास्तिकाला हा फायदा मिळत नाही. देव आहे यावरती श्रद्धा ठेवणं आणि देवाची कृपा आपल्यावर आहे असं मानणं, त्याला एक निश्चितपणे साक्षात्काराचं सामर्थ्य त्याला प्राप्त होत असतं.
आणि म्हणून कवयित्री मूलतः ही ईश्वर भक्त अशा प्रकारची असल्यामुळं नीतीचा अशा प्रकारचा हात त्याच्या डोक्यावरती आहे, आधार त्याला मिळालेला आहे. तिथेच थांबत नाही, मित्रांचं त्यांनी ऋण व्यक्त केलेलं आहे. संकटामध्ये साथ देणारे, निस्सीमपणे भक्कमपणे उभे राहणारे मित्रही तेवढेच मित्र महत्वाचे आहेत. ईश्वराची कृपा जेवढी महत्वाची तेवढीच मित्राची सद्भावना सुद्धा महत्वाची आहे. ती तर जिवंत माणसाकडून सद्भावना येत असते. हे तर अदृश्य शक्तीचा हा संबंध साक्षात्कार त्या सामर्थ्यातून येत असतो, आशीर्वादातून येत असतो आणि हा दार प्रत्यक्ष हातामध्ये आपल्याला मिळत असतो. त्याला मित्र आणि मैत्रिणी यांचा, त्याचबरोबर नेतीचं सुद्धा त्यांनी ऋण मान्य केलं. निकटवर्ती यांचा, आप्त नातेवाईक रक्ताचेच नव्हे तर विविध जाती धर्माच्या लोकांचं नातं जे निर्माण केलेलं आहे, डॉक्टरच्या पेशा दोघांनी स्वीकारल्यामुळं अनेक स्वरूपाचे संबंध त्यांचे अनुबंध निर्माण झाले आणि त्यातून तो संबंध हा निकटवर्तीयांचा त्याला बळ मिळालं. पुन्हा एकदा सारं वातावरण उजळून निघालेलं आहे. पहिल्या पानावरची अत्यंत खाईत पडलेली कवयित्रीचं मन दुसऱ्या पानावरती पुन्हा सावरलं गेलं. स्वतःचा सामर्थ्याचा अभिमान या ठिकाणी नाही. हे सावरणं म्हणजे नियतीचा खेळ आहे, आशीर्वाद आहे ईश्वराचा, मित्रांची सद्भावना आहे आणि आशावादी अशा प्रकारचं चित्र या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. स्वच्छ सूर्यप्रकाशानं समोर आहे वळणा वळणाची, हिरव्यागार गवताची दवबिंदूनी चमकणारी, सभोवार फुललेली, फुलणार फुलत जाणारी, गाताना हसणारी निर्मळ सुंदर वाट. एकाच कवितेतले हे दोन मूळ मला अत्यंत महत्वाचे वाटते. ज्यांचा संदर्भ आमच्या स्वप्नील पोरीने दिला तो महत्वाचा आहे. निश्चितपणे वैधव्याचा दुःख भोगताना आपल्या नवऱ्याच्या बद्दलची आस्था आणि आत्मीयता पुन्हा पुन्हा जागी होत असताना ते कवितेचं रूप घेताना मराठी काव्याच्या कवितेमध्ये इंदिरा संतांची ती कविता अत्यंत प्रसिद्ध आहे. ती कविता माझ्या माहितीप्रमाणे चित्याच्या ताईंनी वाचलेली नाही, ही समोर असतील वाचलेली नाही, तरी सुद्धा ही कविता इंदिरा संतांच्या पेक्षा महत्वाची आहे, बरोबरीची आहे, काही ठिकाणी त्याच्यावर मात करणारी आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव अगोदर जर स्थिर झालं आणि ते मोठं नाव असलं, आता इंदिरा संत कोठे आणि आम्ही आमच्या क्षितिजा ताईंना मोठे पण द्यायला तयारच होत नाही. आपणच आपल्यावरती ते दडपण असतं, ते दडपण बाजूला सारून जर आपण विचार केला आणि या कवितेचं स्वतंत्र मूल्यमापन केलं तर ही आपल्याला क्षमता त्यांची अनेक कवितातून सिद्ध होते. आणि म्हणून एवढाच पुरतच एवढं सामर्थ्य नाही तर अनेक कवितांमध्ये हे सामर्थ्य प्रगट झालेलं आहे. मित्र हो, या संदर्भात क्षितिज नावाची कविता आहे. कवी आपल्या डॉक्टर अनिलांचा साक्षात्कार सतत त्याला कसा होतो. ती क्षितिज रेखा एकटी होती, सारे दूर ओढून तिला पाहिजे वगैरे. एक दिवस तिच्या कानात कुणीतरी कुजबुजलं, साऱ्या संवेदना थरथरून उठल्या, खरंच इथं कुणीतरी आहे. हा सतत साक्षात्कार कानात होतो, मनाला होतो. सतत ते बोलतायत, माझ्यावर विश्वास ठेवा आणि इमानदारीने त्यांनी सांगावं. या क्षणाला क्षितिजा ताईच्या अवतीभोवती, त्यांच्या मनाच्या, त्यांच्या मेंदूच्या भोवताली त्यांच्या पतिराज प्रियकर पतीचं अनिलांचं अस्तित्व आता या क्षणाला ते अनुभवत आहे. तुम्हाला मला जो अनुभव येणार तेवढे आपण प्रेमाला उत्कटपणे पाहू शकत नाही, ते नातच वेगळं आहे. आणि म्हणून ही या उत्कटतेच्या संबंध भूमिकेतून मूळमधून त्या कविता आलेल्या आहेत. कुठून तरी हाक येते, वाटतं होतं तिला हे स्वप्न तर नाही ना. हाक ऐकू येते, वास्तवात एकटीच आहे, कवयित्री एकटी आहे आणि त्याची हाक ऐकू येते आहे. हे द्वंद्व पेलणं, पचवणं आणि अभिव्यक्त करणं हे अत्यंत मोठं आव्हान आहे. आणि त्यांनी ते कविता करण्याच्या मूडमध्ये त्या नाही, कविता सहज होते आहे. तो मूडच सहज स्वाभाविकपणे घडलेला. आजवर शांत रूप त्यानं हलकेच बदललं. खरंच तिथंच होता तो वारा अनिल. आता अनिल या शब्दावरची कोटी, वारा आणि अनिल एकत्र आणले तरी, आणि म्हणून पण खरंच तिथं होताच तो वारा आणि अनिल. आजवरचं शांत रूप त्याला हलकच बदललेलं आणि जाणीव करून दिली त्याच्या अस्तित्वाची. त्या हळुवार झुळकेच्या सहवासात क्षितिज मोहरून गेलं. नवऱ्याच्या पतीच्या अस्तित्वाच्या साक्षीनं मन मोहरण्याची प्रक्रिया ही व्यक्तिगत आहे पूर्णपणे. या कवितेशी तुमचं माझं नातं का?
ही कविता अस्सल आहे, खूप चांगली आहे, उत्कट आहे, श्रेष्ठ आहे, आपण असं मानूया. पण तुमचं माझं नातं काय? तर दुःखाचं आपलं नातं आहे. एखाद्या स्त्रीवरती, एखाद्या पुरुषावरती हे पत्नी वियोगाचं किंवा पती वियोगाचं दुःख अटळ असतं. अनेक जीवनामध्ये अशा उत्पाद घडतात आणि ते जीवन जगताना, ते संबंध अभिव्यक्त होताना, ते अनुभूती कवितेच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत येताना, ती अनुभूती व्यक्तिगत राहत नाही. ती अनुभूती त्यांची आहे, पण कविता तुमची आमची आहे. आणि म्हणून स्वांत सुखाय जरी ती भूमिका असली तरी त्या तुम्हा आम्हाला कळणारी, आकळणारी आहे. तुम्हा आम्हाला संवेदना आहे, तुम्हाला आम्हाला बुद्धी आहे. आणि या मानसिकतेवरती आपण आपली रसिकता प्रगल्भ केल्यानंतर मग ही कविता पचते, कळते, उकलते आणि ओळखू येते, तिचा अर्थ कळतो आणि तो अर्थ अत्यंत गंभीर आहे. कारण जीवनातले संबंध घटना घडत असताना जे नीती प्रधानता आहे, जे ईश्वराच्या इच्छेचा भाग आहे, ते सर्व भोगावंच लागतं. आणि हे भोगत असताना हे संबंध अनुभूती त्या कवितेनं पेलेले आणि आपल्यापर्यंत संक्रमित होताना ती एकट्या कवितेपुरती राहत नाही. दुसरा एक प्रश्न आहे या ठिकाणी, निरोप. या कवितेच्या संग्रहामध्ये मला वेगवेगळ्या मूडच्या एकत्र प्रियकराच्या जिवंत असल्यानंतरचे आनंदाचे जे क्षण भोगलेले त्यावेळेच्या कविता एकत्र आहे. आणि त्याला एक मध्ये फक्त रंगीत चित्राचं एक पान टाकलेलं आहे. निसर्ग कवितांचा एक वेगळा विभाग असा केलेला नाही, जे विभाग असा लिहिलं नाही तरीही त्या चित्राच्या पासून वेगळी कविता, वेगळ्या मूडची कविता, वेगळ्या प्रवृत्तीची कविता लक्षात येते. बाळाची कविता, मुलीची कविता, मुलाच्या जन्माची कविता, असं एक वात्सल्याचा संदर्भ घेऊन एक 4-5 अशी पानं वेगवेगळी येतात. वियोगाचा, दुःखाचे संबंध पानं वेगवेगळी येतात. आणि त्या कविता जन्म घेताना ते आपल्याला जाणवते. ते असं तो निरोप घेताना कळत नाही काही चुकलं का माझं, हा एक संभ्रमित टाकणारा, आपल्या संभ्रमात टाकणारा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. कोणी कविता लिहो की न लिहो, सामान्य जीवन जगणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यामध्ये हा प्रश्न व्यक्तिगत जीवनामध्ये मनामध्ये विचारला जातोच. काही कळत कसं नाही, काही चुकलं का माझं, हात धरून धीर देता येतो, हात धरून धीर देता येतो, पण धरून ठेवता येत नाही जीवाला. मृत्यू होतो आहे, तो मृत्यूचा क्षण अनुभवणं, पाहणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. कवितेचं विश्लेषण करणं सोपं आहे, पण त्या ज्या क्षणाला त्यांनी आपल्या पतीचं, प्रियकराचं निधन होताना पाहिलेलं आहे आणि ते संबंध अनुभव घेताना आणि त्यावर कविता करत असताना अत्यंत दुर्मिळ, मला तर वाटते कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. त्या डॉक्टर आहेत म्हणून हे घडलं की त्यांची संवेदना करताना तटस्थपणे त्यांनी ही कविता लिहिली की कविता त्याचा अनुभव खेचून घेतला कवितेनं, या प्रश्नाचं उत्तर देणं मला कठीण आहे. अशा गुंतागुंतीचा अनुभवाच्या संबंध अभिव्यक्तीची ही संबंध कविता अनुभवताना अत्यंत प्रांजळपणा, नित्तळ अशा प्रकारचं पारदर्शी मनानं हे केलेलं विश्लेषण आहे, काव्यात नाही. या कवितेमध्ये अलंकार नाही, ते बरं आहे. अलंकार सच्चेपणाला मारतात, प्रामाणिक अनुभूतीला ते बाधक ठरत असतात. कविता सुंदर होते, श्रेष्ठ ठरते, मला मान्य आहे. परंतु त्या कवितेच्या असं जर असेल तर त्या सच्चेपणाला, अनुभूतीला मर्यादा पडतात. इथे फक्त उत्कटता एवढाच अर्थ आहे. तरुण रसानं ओथंबलेली ही जरूर कविता आहे, पण तेवढीच कविता नाही. ही प्रेममय कविता, प्रेमरसाला वाहिलेली पण कविता आहे. ही प्रेमाची कविता आहे, पण शृंगाराची कविता नाही. असं दुर्मिळ उदाहरण आहे. अनेक कविता संग्रहामध्ये कवी असो, कवयित्री असो लिहित असतात, शृंगारी कविता लिहितात आणि प्रेम कविता लिहितात, प्रणयाच्या कविता लिहितात. या ठिकाणी एकाही पानामध्ये एकही शब्द प्रणय आणि शृंगाराचा नाही. या कवितेचं प्लस पॉइंट आहे म्हणाला या पुस्तकाचं. कारण ज्या आठवणीच्या संदर्भात जे कवितेचं केंद्र आहे, मृत झालेल्या प्रियकर पतीच्या संदर्भातल्या कवितेचा संबंध हा गोप गुंपत असताना या कवितेची संबंध भूमिका ही अशी असताना सुद्धा या कवितेमध्ये शृंगाराचा कुठेही संदर्भ नाही. कठीण नव्हतं. त्याला कविताच लिहायची असती तर कदाचित त्यांनी लिहिलं असतं. शृंगार त्यांच्या आयुष्यात शृंगार होता आणि शृंगारिक कविता लिहिली असेल तर कोणी नाव ठेवलं नसतं. पण त्यांचं मन अशा प्रकारचं आता तिकडे अगदी सूचक संदर्भ आहेत, रुसव्या फुगव्यांचे संदर्भ आहेत,
अत्यंत प्रेमाच्या उत्कटतेचे संदर्भ आहेत आणि ते संदर्भ व्यक्त होताना जीव जाताना तो हात धरून ठेवलेला आहे, पण हात धरता येतो पण जीव धरून ठेवता येत नाही. त्या सत्यवानाच्या सावित्रीने जसं केलं तसं करता येत नाही. ही माणसाच्या बुद्धिवादाची, माणसाच्या भावनाशीलतेची, माणसाच्या सामर्थ्याचीच मर्यादा, माणूसपणाची मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या ठिकाणी कवयित्री थांबते. ही कवयित्रीचं शहाणपण, कवयित्रीचं ज्ञान आकलन नियतीच्या संदर्भात आणि ईश्वराच्या संदर्भात, एकूण नियतीच्या खेळाच्या संदर्भात जाणून आहे, पचवून आहे. तिच्याबद्दल तक्रार नाही. दुःख पचवण्याची क्षमता, दुःख येणार आहे, असतच. आणि म्हणून दुःखाचा प्रवास, ते संबंध त्यांनी प्रसंगाचे वर्णन जे केले ते ऐकणं कठीण आहे, ते वाचणं कठीण होत आहे. सुरुवातीला ऑपरेशन, हार्टचं ऑपरेशन, आणि त्या संबंध त्याची कथा दिली नाही त्यांनी, त्यांनी तर भोगलेलं आहे. नुसतं हार्टचं ऑपरेशन म्हटल्यानंतर किती घाबरून जातो. आणि नंतर आपल्या कर्करोगाचा संदर्भ, आवाज पूर्ण बसणं, स्वरयंत्र निघून जाणं, तो संबंध प्रवास अत्यंत भयानक अशा प्रकारचा. आणि हा प्रवास सूचक पद्धतीनं कवितेतून व्यक्त झाला, तो दुःखाच्या रूपाने झाला. ही दुःखाची संबंध यात्रा भोगत असताना दुःख अटळच आहे हे मान्य करून सुद्धा दुःख सहन करण्याची पात्रता आणि ते अभिव्यक्त करण्याची पात्रता कवयित्रीमध्ये आहे. आणि मग परत परत अशा प्रकारचं मृत्यूचं दुःख सांगत असताना परत परत समजावलं तरीही कधीतरी नकळत डोळे भरून येतातच. कितीही समजावलं, प्रकृतीची, नियतीची अटळता, अपरिहार्यता समजून घेऊन सुद्धा डोळ्यातलं पाणी संपत नाही. हे डोळ्यातल्या पाण्याची कविता ही अत्यंत अंतर्मुख करणारी आहे, अस्वस्थ करणारी आहे. त्याचबरोबर मी सोबत घेते कळ्याला फुलाला, मंद धुंद गंधाला, हळूवार झुळकीला, कधी गार कधी वाऱ्याला, भरून आल्या आभाळाला, कधी निळ्या आभाळाला, आणि शोधत राहते हरवलेल्या अस्तित्वाला. आता मला प्रश्न पडला, हरवलेलं अस्तित्व खरं म्हणजे नवरा बायकोचं एकरूप झालेलं अस्तित्व आहे. हे दोन नाही, द्वंद्व नाही त्याच्यामध्ये. ही एकरूपता अनुभवताना त्यांचं अस्तित्व हरवलं ती शोधत राहते, की स्वतःच जिवंत असताना अस्तित्व हरवलं, या प्रश्नांच्या उत्तरामध्ये मी अनुत्तरित आहे. आणि हेच कवितेचं सामर्थ्य आहे. अशा सूक्ष्म अशा प्रकारच्या अनुभूतीच्या, अभिव्यक्तीच्या कविता अनुभवताना अत्यंत कमाल वाटते. आणि मग मला असं वाटतं की पद्मा गोळेंचं तुलना करण्याचं कारण असतं, जरूर करावी, पण पद्मा गोळेपेक्षा कधी कमी पडलेली, कधी जास्त झालेली ही कविता असावी. आणि मग कोणत्याही कवयित्रीच्या नादी क्षितिजा ताईने लागू नये. आता कुणालाही विचारत बसू नये, तुम्ही आता परफेक्ट झालेला आहात. आता पुढल्या कविता संग्रहामध्ये तुमचं व्याकरण कळेल कवितेचं, हे विचारायचं ते विचारायचं. तुम्ही जेवढे अत्यंत किती प्रामाणिकपणा, कवी खरा एवढा प्रामाणिक असत नाही, माणूस असतो कवी सुद्धा. आणि म्हणून आपल्या डिव्हॅल्युएशनच्या कल्पना त्याच्या डोक्यात एक काम करत असतात, केले दाव्याच्या कल्पना असतात. मला आनंद वाटला की ते या कवयित्री आहेत, या कवयित्री आहेत. आमचे हेमंत जोगळेकर आहेत. एका कवयित्रीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला दुसरे कवी हजर राहतात, यासारखा मोठेपणा दुसरा कोणता नाही. आणि पुण्यामध्ये हे घडतं, हेही महत्वाचं. पुण्यावर आपण फार नावं ठेवणारे आपले लोक आहेत. इथे महत्वाचं वाटतं, अनोळखी वाटेवरती चालत चालत ऐकते मी आठवणींची गाणी. त्यांचं ते फुलाबिलांचं पानांचं वेळ जे आहे ते रंग चित्रामध्ये येतं. त्यांच्या घरामध्ये आता ती बाग लावलेली आहे, ती कोणती, त्याच्यातली कुंडीतली बाग, ती मला महत्वाची वाटते. इतक्या एकरूप कशा होतात. आता त्यांच्या जगण्याचं एक सोबतीचं महत्वाचं साधन म्हणजे त्यांची बाग आहे. वेलीशी, फुलाशी, वाऱ्याशी ते संबंध संवाद साधतात. आणि कविता ही त्यांची, आता नवरा संपल्यानंतर नवऱ्याचं अस्तित्व आहे. आणि त्याचबरोबर कविता ही जिवंतपणे, त्याला कवितेला एक रूप या ठिकाणी आलेलं आहे. कवितेचं एक कॅरेक्टर उभा राहिलेलं आहे. कविता जिवंत रूपामध्ये, हाडामासाच्या रूपामध्ये त्यांची साथ संगत करते आहे. आणि कविता हा त्यांचा दिलासा, कविता ही त्यांची मैत्रीण आहे. या मैत्रिणीशिवाय बाकीच्या मैत्रिणी आहेतच, त्या मैत्रिणीवरच्या कविता आहेत, हे महत्वाचं आहे. एखादी मैत्रिणी, कॉलेज जीवनातली मैत्रीण आजही त्या जपतात, त्या कवितेमध्ये जपतात, हे मला महत्वाचं वाटतं. खरं म्हणजे मैत्रिणीचं खरं चांगलं जमत नाही, पण त्या जमवून घेतात. हा प्रगल्भता आहे, म्हणजे प्रामाणिकपणाची मूळ प्रकृतीचा हे संदर्भ आहे. संस्कृतीचे संस्कार कसे पचवले त्यांनी, हा महत्वाचा भाग आहे.
ही कविता अस्सल आणि प्रामाणिक आहे. त्यांचं चरित्र आणि चारित्र्य प्रामाणिक आहे. त्यांची मूळ प्रकृती अत्यंत सुसंस्कारित आहे. या इमानदारीच्या भूमिकेतून जीवन जगतानाचा प्रयत्न करताना त्यांनी काही आघात सोसले. त्या आघातातून शहाणपण आलं आणि शहाणपणातून तटस्थता आली. त्याचबरोबर संयम आला आणि संयम संबंध दुःखाला सहन करताना कुठेही काळवळलेलं नाही, कुठेही रडण्याचा किंवा आक्रोश करण्याचा ही कविता आक्रोश करत नाही. जीवन दुःखी असताना जीवन कसं जगावं याचा एक वस्तुपाठ, सुंदर अशा प्रकारचा काव्यात्मक वस्तुपाठ या कवितेतून मिळतो आहे. चालत चालत ऐकते मी आठवणींची गाणी, मनात फक्त तू आणि ऋणजोडती गाणी. सगळ्या कवितेमध्ये तू आहे. तो प्रियकर पती आहे. पती अनेकांचे असतात. पती हा प्रत्येक क्षणाला प्रियकरच असेल असं सांगता येत नाही. पण या कवितेतला पती प्रत्येक कवितेमध्ये प्रियकर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणीतरी संदर्भ दिला, आता मला वाटतं आमच्या श्रोतीने दिला तो, ही संबंधाची संकट भोगली आणि मृत्यूतून त्याला वाचवलं. त्या ठिकाणी मृत्यूतून वाचवणारी ती पत्नी नव्हे, ती एका अर्थानं ती माताच होती. आणि म्हणून वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या शेतीच्या ताईची रूप हे कवितेतून अनुभवता येतात आपल्याला आणि प्रत्यक्ष जीवनातून अनुभवता येतात. मित्र हो, माझं बाळ सारखी कविता डोळ्याच्या संदर्भातलं दिवस गेल्यानंतरची अवस्था आणि येणाऱ्या जन्माला येणाऱ्या बाळाचं रूप सुंदर कसं असेल त्या भावनात्मक फ्लो मध्ये ही कविता आलेली आहे. त्याचबरोबर लेकीची आठवण जे गोतावळ्यामध्ये गुंतलेली आहे, मैत्रिणीमध्ये गुंतवलेली आहे. आणि ही संबंध गोतावळा व्यक्तिगत स्वरूपाचा असला तरी काही मर्यादित स्वरूपाची त्यांची व्यापक भूमिका मला लक्षात येते. प्रेम कुणावर हे करावं असं म्हणत असताना प्रेम करावं देशी विदेशी वृक्षावर. पर्यावरणाचा जो प्रश्न आहे त्याचा काही इथं प्रचार नाहीये, पण ही उपजत अशा प्रकारचं प्रेम आहे. प्रेम बाळावरती नातवाच्या संबंध मानसिकतेमध्ये जाऊन नातवाच्या रूपामध्ये आपण शिरून त्याला काय वाटत असेल आपला बाप भेटल्यानंतर याची कल्पना करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नातू आणि आजीचं नातं हे पहिल्या आणि तिसऱ्या पिढीचा अत्यंत गोड नातं आहे. आणि या गोडव्याच्या नात्याची स्वतः लहान बनणं, नातवाच्या भूमिकेतून शिरणं हे अत्यंत कौशल्य त्यांनी त्या कवितेतून सिद्ध केलेलं आहे. मैत्रिणीच्या संदर्भातल्या अनेक कवितांमध्ये आलेले फुलावर पानावर कविता आहेत, चित्र तशा प्रकारचे आहेत. आणि प्रेम करताना त्यांनी व्यापक प्रेमाची कल्पना त्यांच्या भूमिकेत आहे, काव्यात्मक भूमिकेत आहे. देशी विदेशी वृक्षावर सुगंध शिंपणाऱ्या फुलावर, गंध विना झुरणाऱ्या फुलावर. सुगंधी फुलावर प्रेम करावं असं त्या म्हणतातच. सगळेजण सुगंधी फुलावर प्रेम करतात. मला एक ओळ महत्वाची वाटते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या चारित्र्य आणि चरित्राच्या संदर्भातली अत्यंत मोठेपणाची खूण, साक्षात खूण अशा प्रकारची मला वाटते. गंध विना झुरणाऱ्या फुलावर. जी झुरणारं फुल आहे, ज्याला गंध प्राप्त झालेला नाही, जो गंध देऊ शकत नाही, अशा फुलावर सुद्धा प्रेम करावं. प्रेम करताना पक्षपात नको. ही जी सांस्कृतिक अशा प्रकारची मूळ भूमिका आहे, संस्कृती संवर्धनाची, संस्कृती विकासाची मूस ज्या कल्पनेतून येते आहे ती कल्पना मुळात आमच्या ताईच्या वैचारिक भूमिकेमध्ये आहे. त्यांनी सहज लिहून गेले, पण त्यातून एक मोठा विचार, तत्वज्ञान बाहेर आलं. आणि हे तत्वज्ञान संबंध विश्वात्मक आहे. विश्वाचा विकास व्हावा, विश्वाचं कल्याण व्हावं, विश्वाची संस्कृती शांततेनं नांदावी. संबंध मानवता 700 कोटी मानवांचा पक्षपात न करता समतेवर आधारलेली, न्यायावर आधारलेली, स्वातंत्र्यावर आधारलेली, बंधुतेवर आधारलेली अशा प्रकारची प्रेमाची संस्कृती विश्वात नांदावी. या कल्पनेचा विस्तार जो पुढे होतोय त्याचं बीज या बिनपक्षपाती धोरणामध्ये, सूत्रामध्ये आहे. हे सूत्र मला महत्वाचं वाटतं. या सूत्रामुळं ही कविता अधिक व्यापक झाली, अधिक उंचीवर गेलेली आहे. त्यांचं प्रेम कविता, प्रेम तर असलच आहे, ते प्रामाणिक आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला कुठेही कौतुक करावं, गौरव करावा तेवढा कमी आहे. अनेक बायकांचं, अनेक पुरुषांचं प्रेम असलं प्रेम कविता दिसते, पण अशी इतकी उत्कट कविता माझ्या 400-500 पुस्तकाच्या वाचण्यात आलेली नाही. ही अत्यंत या कवितेची श्रीमंती आहे. एकची प्रियकराशी किती एकरूप व्हावं आणि कवितेशी किती एकरूप व्हावं याचं एक आदर्श उदाहरण त्यांच्या रूपाने आणि या कविता संग्रहाच्या रूपाने मला जाणवलं. पहिलाच कविता संग्रह
इतक्या उंचीवरचा असावा, इतक्या खोलीवरचा असावा. मानवी जीवनाचं ज्ञान आणि शहाणपण अनुभवाच्या पातळीवरती एवढं व्हावं. प्रत्येक डॉक्टरला सुद्धा ही अनुभूती नसते. डॉक्टर अनेक असतील, त्यांची उत्कटता, त्यांची इमानदारी, त्यांचा प्रामाणिकपणा या दर्जाचा एवढा व्यापक असेलच असं मला सांगता येत नाही. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवरती संबंध वास्तवाच्या पाहण्याच्या अनुभूतीच्या पातळीवरती आमच्या क्षितिजा ताईच्या या कवितेचं मी स्वागत करतो, त्यांच्या कवितेचा गौरव करतो. आणि पद्मा गोळेंच्या संदर्भात तुलना न करता त्यांची कविता या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी आता ते दबाव गट तुमचा निर्माण केलेलाच आहे चिटणीसाने. त्या दबाव गटाचा परिणाम चांगल्या अर्थानं व्हावा आणि संस्कृतीच्या विकासामध्ये त्यांची साहित्याची भर मोलाची आणि मूल्यात्मक ठरावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ते होणारच आहे, कारण ते चुकीचं लिहिणारच नाही त्याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. कारण मूळ पिंड अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारच्या माझ्या बहिणीचा, माझ्या या प्रतिभा संपन्न अशा प्रकारच्या नवलेखिकेचा पहिल्याच पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि सगळ्यात आभार मानायचे असतील तर ते आमच्या चिटणीसांचे मानेल. असा मित्र मला महाराष्ट्रात एकही नाही, इतका उत्कृष्ट अशा प्रकारचा मित्र. लोकांच्या आनंदामध्ये आपण मिसळणारा, लोकांच्या आनंदाचं आपण आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या मनामध्ये आनंद पेरणारा, सर्वस्पर्शी अशा प्रकारचा चिटणीस आणि सबनीस ही जोडी फार महत्वाची आहे. मित्र हो, आपल्यालाही आपण रसिकतेनं एवढ्या संख्येनं या ठिकाणी आलं, खरोखरच कमी संख्या झाली, पण रसिकता आणि अस्सलपणा, प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे. त्याशिवाय तुम्ही एक तरी कवितेच्या प्रेमापोटी आलेला असा, एक तरी डॉक्टर अनिलांच्या प्रेमापोटी आला, किंवा आमच्या क्षितिजाताईच्या प्रेमापोटी आला, किंवा सगळ्यांच्याच प्रेमापोटी आला. त्यामध्ये रसिकता महत्वाची आहे. येणं 2-3 तास वेळ काढणं आजच्या काळामध्ये फार कठीण आहे. एवढी उदारता, एवढी रसिकता, एवढा अस्सलपणा तुमच्यामध्ये आहे. तुमच्या रसिकतेला मी अभिवादन करतो, नमस्कार करतो आणि थांबतो. आपण ऐकतो तसा हा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे विशेषतः आभार मानतो की महाराष्ट्रामधल्या मराठी संघटना नाही, पण त्याच्यामागची भूमिकाच त्यांची अशी आहे की ही मराठी भाषा सगळीकडे पोहोचली पाहिजे, मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि त्याही पेक्षा नवीन लेखकांना, नवीन कवींना विशेषतः किंवा वैचारिक असेल त्या सगळ्या गोष्टीला जे बळ देण्याचं ते काम करताय ही अतिशय आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा मी स्वप्नील पोरे, आश्लेषा माथुर, संदीप सोत्री आणि आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.